येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये मी पुन्हा एक वार आपल्या सर्वांचे आजच्या ह्या अभ्यासक्रमामध्ये हार्दिक स्वागत करत आहे. देवाचे आभार उपकार मानत आहे की देवाने आपल्याला ही संधी दिलेली आहे आणि जे सत्य आत्ताच्या काळासाठी आपल्याला गरजेचं आहे ते सत्य देव आपल्याला शिकवत आहे, कोणी मनुष्य नाही. म्हणून फक्त आणि फक्त देवाचं नाव या ठिकाणी उंचावलं जावं अशीच आपण सर्वांनी इच्छा बाळगली पाहिजे आणि जे सत्य देव आपल्याला शिकवत आहे त्यानुसार चालण्याची आपल्यामध्ये इच्छाशक्ती देखील पाहिजे. आणि जरी इच्छाशक्ती नसेल तरी देखील आपण देवाकडे आहे तशी परिस्थिती घेऊन जाऊ शकतो आणि देवाला विनंती करून म्हणू शकतो की देवा मला मदत कर, मला सहाय्य कर, मी अशक्त आहे, बलहीन आहे. आणि देवाला आपण प्रामाणिकपणे जर विनंती केली तर देव नक्कीच आपल्या त्या विनंतीला मान देतो आणि देव आपल्याला मदत करतो. म्हणून पुन्हा एक वार मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. जसं आपण जाणत आहोत की 24वे तत्व पूर्ण झालेलं आहे. 25वे तत्व येशू ख्रिस्ताचं दुसरे येणे याच्याविषयी होतं, तेही पूर्ण झालेलं आहे. तर आपण 26व्या तत्वाकडे जाणार आहोत आणि ते 26वं तत्व जे आहे ते 1000 वर्षाचा काळ जो आहे, येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यापासून पुढे जो 1000 वर्षाचा काळ आहे त्याच्याविषयी आज आपण शिकणार आहोत. तर विनंती आहे की जे आपण शिकत आहोत त्याच्याकडे लक्ष द्या, मनापासून लक्ष द्या, कारण की त्या सर्व गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाच्या असणार आहेत. म्हणून आपण पुन्हा एक वार देवाला विनंती करूया, गुडघे टेकू आणि आपण प्रार्थना करू. जिवंत सत्य सेनाधीश परमेश्वर देवा, आज तुमची लेकरे नात्याने आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. आम्ही हे जाणून आहोत की आम्हाला तुमच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आणि आभार उपकार मानत आहोत की आमच्यासमोर दुसरे कोणतेच पर्याय नाही. म्हणून जसे आहोत तसे आम्ही तुमच्या अधीन स्वाधीन होत आहोत. विनंती करत आहोत की आमच्यामध्ये फार बलहीनता आहे, आम्ही अशक्त आहोत आणि म्हणून आम्हाला इच्छा आणि आम्हाला ताकदीची गरज आहे. आम्हाला जर ख्रिस्ती आयुष्य जगायचं तर आम्हाला ती क्षमता याची गरज आहे आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत आणि विनंती करत आहोत की कृपा करून आम्हाला तुम्ही शुद्ध करा, सर्व पापापासून आणि अपराधापासून मुक्त करा आणि आम्हाला पवित्र करा, जेणेकरून आम्ही येशू ख्रिस्ताचं पवित्र आयुष्य जगण्यासाठी तयार आहोत. आम्ही आज तुमच्या अधीन स्वाधीन होत आहोत, समर्पित होत आहोत आणि आम्ही विनंती करत आहोत की पवित्र आत्म्यानं पूर्णपणे आमच्यावरती नियंत्रण करावं, जेणेकरून पवित्र आत्मा आमच्या सर्वांचा वापर करेल, विशेष करून माझा वापर करेल. आणि मागत आहोत, विनंती करत आहोत, प्रार्थना मी करत आहे की फक्त ह्या ठिकाणी ख्रिस्त आणि त्याचं सत्य उंचावलं जावं. या ठिकाणी फक्त येशू ख्रिस्ताचं प्रेम, त्याचं सत्य आणि पवित्रता या गोष्टी उंचावल्या जाव्यात. आणि म्हणून विनंती करत आहे की लीन नम्र अंतःकरण तुम्ही मला द्या, जेणेकरून तुमच्या लेकरांसमोर आध्यात्मिक भोजन मी ठेवत असताना ते आध्यात्मिक भोजन रुचकर असावं, ते आध्यात्मिक भोजन आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी असावं, जेणेकरून आमची सर्व बलहीनता जी आहे, आमच्यामध्ये जो अशक्तपणा आहे तो निघून जाईल आणि आमच्यामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये फक्त तुमचं प्रेम, सत्य, तुमची पवित्रता नांदेल. म्हणून मागत आहोत की इथून पुढची वेळ तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्या, आमचं सर्वस्व आम्ही तुमच्या हातामध्ये देत आहोत आणि मागत आहोत की ह्या ठिकाणी फक्त तुमचाच जय जयकार होऊ दे आणि तुमचीच इच्छा पूर्ण होऊ दे, कारण की नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. कुठून सुरुवात करावी? बरं, ठीक आहे, दानिएल पासून सुरुवात करू. सर्वांचं लक्ष आहे? 3 आठवडे आहे, मी 3 आठवड्यामध्ये भरपूर काय पुढं पाठीमागं आपल्याला शिकावं लागेल, तर पूर्ण लक्ष इकडे द्या. आपण शेवटच्या काळामध्ये काय काय घडामोडी होणार आहे त्याच्याविषयी शिकत आहोत. तर 24व्या तत्वापासून सुरू करतो, मग 25व्या तत्वाकडे, मग 26व्या तत्वाकडे आपण येऊया. तर ह्या ठिकाणी 24व्या तत्वामध्ये आपण असं शिकलो की
देवाचा मार्ग पवित्र स्थानामध्ये आहे. जर देवाच्या मार्गामध्ये एखाद्या व्यक्तीला जायचं असेल तर त्याला पवित्र स्थानामध्ये प्रवेश केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून ज्या मार्गाने देव गेलेला आहे, ज्या मार्गाने येशू ख्रिस्त गेलेला आहे, त्याच मार्गाने आपल्याला जावं लागेल, तर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल. म्हणून येशू ख्रिस्तानं सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे की त्याचा मार्ग काय आहे. म्हणून पहिलं वचन जर तुम्हाला आठवत असेल, स्तोत्र संहिता 77:13 मध्ये, की देवाचा मार्ग पवित्र स्थानामध्ये आहे. आणि म्हणून आपण पवित्र स्थानाविषयी शिकलो. तर पवित्र स्थानामध्ये पहिल्या विधीविषयी शिकत असताना आपल्याला हे कळालं की दैनंदिन जीवनामध्ये जुन्या करारामध्ये ज्यावेळेस एखादा पापी पाप करत असे तर तो पापी कोकरू घेऊन येत असे आणि ते कोकरू त्याच्यावरती हात ठेवून तो पापाची कबुली करत असे. म्हणजे पाप पाप्याकडून कोकराकडे जात असे. मग ते कोकरू बदलं जायचं आणि त्या कोकरू जे आहे त्याचं रक्त पडद्यावरती शिंपडलं जायचं आणि तो याजक जो आहे तो याजक परत येऊन हा पाप्याला म्हणायचा, देवानं तुझं पाप तुझ्यापासून वेगळं केलेलं आहे, तर तुला आता दुःख वाटायची गरज नाही, तुला स्वतःला दोष द्यायची गरज नाही. घरापासून ज्यावेळेस तू निघालास आणि त्या कोकऱ्याला घेऊन आलास तर तुझ्या शेजारचे, तुझे नातेवाईक, तुझ्या घरातले खूप तुझ्याकडे बघून वाईट वाईट विचार त्यांनी केला असेल की बाबा कोकरू घेऊन चाललाय ना, ह्यानं नक्कीच काय तर पाप केलं. तर तुला आता तो दोष घेऊन परत जायची गरज नाही, तू आनंदाने परत जा. पण एवढं मात्र कर, जी दया, जी कृपा देवाने तुझ्यावरती दाखवलेली आहे ती कृपा विसरू नको. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. पुढे, हे माझ्या जीवा पुढे त्याचे सर्व उपकार विसरू. बंधू आणि भगिनींनो, सार्वकालिक जीवनाचा संदेश हाच आहे की देवानं जे तुमच्यावरती उपकार केलेले आहेत, देवानं जे तुम्हाला दया आणि तुमचं पाप जे काढून घेतलेलं आहे ना, त्याचे उपकार कधी विसरू नका. आणि म्हणून तो व्यक्ती जो आता पापापासून वेगळा झालाय, तो आता पवित्रीकरण झालंय त्याचं आणि तो आनंदानं परत घरी जात असेल. हा विचार घेऊन की आता मला लोकांच्या समोर उभं राहता येईल. आतापर्यंत मी लोकांच्या समोर उभं राहू शकलो नाही, का? आतल्यात मन मला खायचं. पण आता एकच वेळेस मी काय केले, ते कोकरू बदलेलं आहे, इथून पुढे मी पाप करणार नाही. असा जर तो विचार करत जगत असेल तर देवाची स्तुती असो. पण जर त्यानं जाऊन परत पाप केलं तर त्याच्याकडे संधी, किती वेळ संधी? 7 महिने 9 दिवसामध्ये त्यानं परत जायचं आणि पापाची कबुली करायची. म्हणून तो काय करत असे, जर त्यानं पाप केलं तर परत जात असे. म्हणून तो 9 महिने 7 महिने 9 दिवस जे आहेत त्याचा पुरेपूर तो फायदा करून घेत असे. पण आपण वाचलं की लेवियाच्या 4थ्या अध्यायामध्ये की ती संधी कायमस्वरूपी नसायची. फक्त दैनंदिन जीवनामध्ये 7 महिने 9 दिवस ती संधी असायची. पण ज्यावेळेस आपण लेवी 16 मध्ये येतो त्यावेळेस हाच याजक किंवा महायाजक म्हणूया जास्त बरोबर, महायाजक जो आहे तो महायाजक आता परम पवित्र स्थानामध्ये जायचा. त्या ठिकाणी तो देवासंती बोलायचा. याच्याविषयी लेवी 16 मध्ये आपण शिकलो की ज्या लोकांनी परत जाऊन देवाचे उपकार विसरलेले नाहीये, जे लोक परत जाऊन निर्दोष आयुष्य जगले, त्यांनी पाप केलं नाही, येशू ख्रिस्ताकडे ते बघून जगले. प्रायश्चित म्हणजे काय? प्रायश्चित म्हणजे काय याचं शिकलो आपण. हा व्यक्ती प्रायश्चित करून जगणारा पाहिजे. म्हणजे काय? बरोबर आहे, पण बरोबर आहे, पण प्रायश्चित हा, आणखी काय? बरोबर आहे, आणखी काय? मूळ मुद्दा इथं हा आहे की येशू ख्रिस्ताला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही पाप सोडत आहात, ह्याला म्हणायचं प्रायश्चित. तुम्हाला तो नंतर भविष्यात त्रास होईल तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे, त्याला प्रायश्चित म्हणत नाहीत. आपण शिकलो बरं का, हे लक्षातच ठेवा.
काही काही लोक येशू ख्रिस्ताकडे याच्याकडे येतात कारण की अग्नी आणि गंधकाने माझा नाश व्हायला नको म्हणून मी काय करतो, ख्रिस्ताकडे जातो. त्याला प्रायश्चित म्हणत नाही. त्याला प्रायश्चित म्हणत नाही. प्रायश्चित म्हणजे देवावरती मी खूप प्रेम करतो, माझ्या पापामुळं तर निष्पाप कोकरा का बळी जावा, त्याचं का ते का वधलं जावं, म्हणून ख्रिस्ताकडे बघून आपण म्हणतो की मी काय करणार नाही, पाप करणार नाही, मी देवाकडे येणार. आणि ज्यावेळेस असा विचार करताना त्याच वेळेस प्रायश्चित ते खऱ्या अर्थानं होतं. म्हणजे आपल्याला पापाकडं ओढ राहत नाही. पण जर आपण फक्त आपल्याकडेच लक्ष दिलं की त्रास संकट नको म्हणून देवदेव करत असेल ना, तर त्रास संकट निघून गेलं की आपण देवदेव करणार. म्हणून योग्य ते विचार पाहिजेत. प्रायश्चित म्हटल्यानंतर ख्रिस्ताकडे बघून, प्रायश्चित म्हटलं की ख्रिस्ताकडे बघून आपण निर्णय घेतो, स्वतःकडे बघून नाही. आपल्याला त्रास होतोय म्हणून नाही, ख्रिस्ताला त्रास होऊ नये असा विचार करून आपण प्रायश्चित करतो. बरं का? इथून पुढं प्रायश्चित म्हटल्यानंतर तुम्ही फक्त पापापासून वेगळं म्हणू नका. जरी ते उत्तर बरोबर असलं तरी ते अर्धवट उत्तर आहे. का तुम्हाला पापाविषयी वाईट वाटतं? पापामध्ये आपल्याला बरं वाटतं ना, खूप लोकांना पाप करायला बरं वाटतं, तुम्हाला काय आवडत नाही असं म्हटल्यानंतर तुमचं काय उत्तर असेल? नाही नाही मला आवडत नाही. अरे आवडलं म्हणून पाप केलं ना, मग आता का आवडत नाही? म्हणून तुमचं उत्तर योग्य पाहिजे. तुमचं उत्तर हेच पाहिजे की माझ्या पापामुळं निर्दोष कोकरा त्याची बळी जावी, त्याचा वध व्हावा हे मला मान्य नाही. त्याची तळमळ, त्याची कळकळ मला सहन होत नाही, म्हणून ख्रिस्ताकडे बघून मी पापाचा द्वेष करत आहे. द्वेष, द्वेष वेगळा आणि पाप सोडणं वेगळं, पापापासून दूर जाणं वेगळं. द्वेष म्हणजे काय? तिरस्कार. म्हणजे थोडक्यात काय, मला ते पाप करायचंच नाही. तशा प्रकारचं प्रायश्चित पाहिजे. तर ज्या व्यक्तीने प्रायश्चित केलंय त्या लोकांचंच फक्त पाप हा याजक घ्यायचा आणि ह्या एका बकऱ्यावरती काय करायचा, कबुली करायचा. आणि हे बकरं जे आहे, हे बकरं सैतानाला दर्शवतं, ह्यातलं एक बकरं. आणि ते बकरं म्हणजे सैतान फक्त त्याच लोकांचं पाप घेईल ज्या लोकांनी पाप सोडलेलं आहे. पण ज्या लोकांनी परत जाऊन पाप केलं आणि 7 महिने 9 दिवसाच्या आत आले नाहीत, पण 10व्या दिवशी पण पापातच राहिले, न्याय निवाड्याच्या दिवशी पापात राहिले, त्यांच्यावरती ते पाप परत जात असेल. आणि देवाचं वचन म्हणतं जुन्या करारामध्ये की त्यांना बहिष्कृत केलं जातं, इस्रायल लोकांपासून त्यांना वेगळं केलं जायचं. पण आता सार्वकालिक जीवनापासून वेगळं केलं जातं. बरं, त्याच्यासाठी आपण दानिएलचा 2रा अध्याय याच्याकडे गेलो. दानिएल 2 मध्ये आपण भविष्यवाणी वाचली. बाबेल पासून शेवटच्या काळापर्यंत काय काय होईल याच्याविषयी आपण शिकलो. पहिलं राज्य कोणतं? दुसरं? रोमचा पहिला भाग विधर्मी रोम आणि रोमचा दुसरा भाग आध्यात्मिक रोम. आध्यात्मिक रोमच्या काळामध्येच काय होतं? दगड. ते दगड आणि पाषाण कोणाला दर्शवतं? वचन माहित आहे का? पहिले कोरिन्थीकरास पत्र 10वा अध्याय 4थं वचन. बर, ते दगड, तो पाषाण ख्रिस्ताला दर्शवतो. या ठिकाणी एकच मुद्दा लक्षात ठेवायचा जो मला आवडलेला आहे, पण तुम्ही तुमचा आवडता मुद्दा लक्षात ठेवू शकता. माझा आवडता मुद्दा ह्या ठिकाणी एकच विचारन, तो म्हणजे ख्रिस्ताच्या समोर कोणीच नाही. हा मला आवडलेला विचार दानिएल 2 प्रमाणे. तुम्हाला वेगळा मुद्दा आवडला असेल काय हरकत नाही. दानिएल 7 कडे येऊया. दानिएल 7 मध्ये त्याच गोष्टी आहेत पण प्राण्याच्या स्वरूपामध्ये आहे. बाबिलोन, मेदी पारशी, ग्रीस, विधर्मी रोम, आध्यात्मिक रोम. बर, ज्यावेळेस आपण आध्यात्मिक रोमचा विचार केला दानिएल 7 मध्ये, त्यावेळेस 9 ते 10 किंवा 8 ते 10 गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या, जे लहानसं शिंग रोमन कॅथलिक मंडळीला दर्शवतं. ठीक आहे, तर एक मुद्दा सांगा लहानशा शिंगाचा जो तुम्हाला लक्षात आहे. 9 ते 10 आहेत, एक सांगा. परमेश्वराच्या विरोधात देवनिंदात्मक गोष्टी बोलतो. हा, सणामध्ये आणि वेळेमध्ये बदल घडून आणतो, म्हणजे 4थी आज्ञा जी आहे त्याच्या विरुद्ध कार्य करतो. बर, ते 8व्या अध्यायामध्ये जास्ती करून, पण उत्तर तरी देखील बरोबर आहे. बर, 8व्या अध्यायाकडे येऊया. बाबेल पासून सुरुवात होत नाही 8व्या अध्यायाला. 8व्या अध्यायाला सुरुवात कुठून होते? मेदी पारशी या राज्यापासून होते. त्याच्यानंतर ग्रीस, त्याच्यानंतर
विधर्मी रोमन, मग आध्यात्मिक रोम. बर, त्या ठिकाणी आपण असं वाचलं की पवित्र स्थान जे आहे ते पवित्र स्थान एका ठिकाणी देवाचं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सैतानाचं आहे. तर ज्यावेळेस देवाच्या पवित्र स्थानाविषयी विचार केला तर त्या ठिकाणी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारत आहे. काय विचारत आहे प्रश्न? की देवाच्या लोकांचा छळ जो होत आहे तो किती दिवस चालणार? देवाचं सत्य पायाखाली कितपर्यंत तुडवलं जाणार? म्हटल्यानंतर तो दुसरा व्यक्ती जो प्रश्न विचारत आहे त्याला म्हणतोय 2300 वर्ष आणि मग काय होईल? पवित्र स्थान शुद्ध होईल. तिथं असं नाही लिहिलं की जार कर्म थांबेल किंवा त्या ठिकाणी जो छळ होतोय लोकांचा ते थांबेल. कारण की देवाला इथं सांगायचंय की छळापेक्षा सार्वकालिक जीवन महत्वाचं आहे. म्हणून देव म्हणत आहे की सार्वकालिक जीवन म्हणजे शुद्धीकरणाकडे लक्ष द्या. म्हणून आपण 2300 दिवसाची भविष्यवाणी पाहिली आणि 2300 दिवसाच्या भविष्यवाणीमध्ये आपण सुरुवात कुठून केली? दानियल 8 आणि दानियल 9 प्रमाणे तारीख कोणती? सॉरी, दानियल 8 आणि दानियल 9 प्रमाणे सुरुवात कुठून झाली? सुरुवात कुठून झाली? नाही, तारीख नको, तारीख बरोबर आहे तुमची, पण घटना सांगा. एक शब्द मी वारंवार 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 सांगितलाय, एकच शब्द. एकच वाक्य वारंवार बोललोय मी आणि ते वाक्य विसरून चालणारच नाही. प्रश्न हा होता आहे की ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीची तारीख सांगता 2300 वर्षाची, त्या सुरुवातीच्या तारखेची घटना काय पाहिजे? बरोबर, जवळच उत्तर. यरुशलेमचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा. तुम्ही हे सांगू नका मला की यरुशलेम कधी बांधलं गेलं, नाही, आज्ञा कधी निघाली. आठवतंय का हो? विसरून चालणार नाही, विसरून चालणार नाही. बरोबर, म्हणजे जे वचन आहेत तसे तुम्हाला सांगितलेत. आज्ञा निघाली मग यरुशलेमचा जीर्णोद्धार झाला. तर ती आज्ञा कधी निघाली? कुठं वाचलं आज्ञा कधी निघाली? एजरा 7, 6:14 आणि 7, 12 ते 28, 457. यरुशलेमचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा. आज्ञा हा शब्द फार महत्वाचा. फरमान काढणे हा शब्द फार महत्वाचा. ख्रिस्तपूर्व. त्याच्यानंतर कोणती तारीख आली? बर, 70 आठवडे आहेत, बरोबर का? 70 आठवड्यामध्ये 2 भाग केलेत, 69 आठवडे आणि 70वा आठवडा. 69 आठवडे इथून कुठं संपले? आहे का चित्र? फोटो काढलेत का? हा, सांगा. 26 का 27? 27 इसवी सन. 27 इसवी सनला काय झालं? 27 इसवी सनला काय झालं? बरोबर का? इथं किती आठवडे पूर्ण झाले? 69 आठवडे पूर्ण झाले. राहिले किती आठवडे? एक दिवस म्हणजे 1 वर्ष. ह्याच्यासाठी 2 वचन सांगा. एजिकेल 4:6. हा, गणना 14:34. हे 2 वचन आहेत बरं का. एकच वचन घ्यायचं नाही कधी. 2, 3, 4 जेवढे वचन तुम्ही घ्याल ना तेवढं मुद्दा बळकट होतो. कसं आहे, कोर्टात गेल्यानंतर एखाद्या व्यक्तीला जर दोषी ठरवायचं असेल ना तर तेवढे पुरावे जेवढे जास्त मिळतील ना तेवढी केस भक्कम होत असते. बरोबर का? म्हणून पुरावे लोक काय करतात? गोळा करतात. मग निर्दोष जरी सोडायचं असेल तरी देखील तेवढेच पुरावे, जेवढे पुरावे ना तेवढी त्याची केस भक्कम. इथं पण तसंच आहे. एक वचन घ्यायचं नाही, 2, 3, 4, 5 जेवढे वचन मिळतील तेवढे घ्यायचे. बर, येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्यानं बाप्तिस्मा घेतला. राहिला 1 आठवडा म्हणजे 70वा आठवडा.
70वा आठवडा म्हणजे एक आठवडा. एक आठवडा म्हणजे किती दिवस? 7. 7 दिवस म्हणजे किती वर्ष? 7 वर्ष. आता ह्या 7 वर्षाचा हिशोब द्या लवकरात लवकर. 7 वर्ष कधी पूर्ण झाले? 32. 34. 34 इसवी सन. बरोबर. उजळणी मुद्दाम करत आहे. तुम्ही म्हणाल की का सारखं सारखं? तो एक भाग आहे, पण देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की जो प्रचारक आहे त्याच्यामध्ये ही गुणधर्म पाहिजेतच, आणि ते गुणधर्म म्हणजे त्यानं वारंवार त्या गोष्टी लोकांसमोर मांडल्या पाहिजेत. एक वेळेस सांगून होत नाही, परत 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 सांगावं लागतं. शाबाताविषयी तुम्हाला जर सांगायचं उदाहरणार्थ, तर जर तुम्ही प्रेषितांच्या कृत्याचा 17वा अध्याय उघडला तर त्या ठिकाणी लिहिले की पाऊल निरंतर 3 आठवडे लोकांसंगती शाबाताच्या दिवशी विचार विनिमय करायचे. लगत 3 आठवडे. त्याने एक आठवडा शिकवलं सोडून नाही दिलं, लगत 3 आठवडे. म्हणून तुम्ही वारंवार ते लोकांसमोर मांडलं पाहिजे. वारंवार मांडलं म्हणून एवढं लक्षात आहे बरं का. नाहीतर एक वेळेस शिकवलं असतं तर लक्षात राहिलं नसतं. बरं, ठीक आहे. तर ह्या 34 इसवी सनच्या अगोदर म्हणजे आठवड्याच्या मध्यभागी काय झालं तेवढं सांगा. म्हणजे काय झालं? वधस्तंभावरती गेला म्हणजे त्या ठिकाणी आणखी काय झालं? बर, ठीक आहे. पडदा दुभांगला म्हणजे आणखी त्याच्या संदर्भातच आहे. काय झालं मग? त्याच्यामुळे काय झालं? लोकांना काय कळालं? नाही, न्याय निवाडा सुरू नाही. म्हणजे जे होम अर्पण करत होतो आपण, बकरं वगैरे, जे कोकरू वगैरे वधलं जायचं, त्यावेळेस पासून कोकरू वधणं बंद का? कारण की देवाचा जिवंत कोकरा ह्या ठिकाणी सर्व जगासाठी प्राण देता झाला. आलं का? म्हणून या ठिकाणी काय झालं? कोकराचा वध करणं बंद झालं. बरोबर. मग 34 इसवी सन. 34 इसवी सनला काय झालं? वचन माहित आहेत का? बरोबर आहे. प्रेषितांचे कृत्य 7वा अध्याय. बरोबर आहे. ठीक आहे. प्रेषितांचे कृत्य 7व्या अध्यायामध्ये इथं लोकांनी प्रेषित म्हणजे थोडक्यात स्टेफनला धोंडमार केली, आणि त्याच्यानंतर सुवार्ता जी आहे ती सुवार्ता इतर लोकांसाठी देखील काय झालेली आहे? पसरण्यात आलेली आहे. बर. आता 457 पासून 2300 आशिष 457 पासून 2300 दिवस मोजान सांगा. प्लीज कॅल्क्युलेट 2300 डेज फ्रॉम 457 BC. फक्त आशिष. यू हॅव टू ऍड, सॉरी नॉट ऍड, मला सांगा किती वर्ष झाले? 2300 वर्ष इथून मोजायचे. दिवस किंवा वर्ष? एक दिवस म्हणजे एक वर्ष. 2300 डेज. पण आपण ख्रिस्तपूर्वपासून इसवी सन कडे चाललो म्हणून 1844 इसवी सन. काय झालं 22 ऑक्टोबरला? न्यायनिवाडा सुरू झाला. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की न्यायनिवाडा जर सुरू झालाय तर मग न्यायनिवाड्यानंतर तारण मिळेल का न्यायनिवाड्याच्या अगोदर तारण मिळेल? मग लोक असं का म्हणतात की माझं तारण 2001 मध्ये झालं, माझं तारण 2010 मध्ये झालं? तारण कोणालाही, आदामापासून शेवटचं लेकरू जे आहे, प्रत्येकाचं तारण जे आहे ते न्यायनिवाड्यावरती आधारित आहे. न्यायनिवाडा जो पण होत नाही. न्यायनिवाडा म्हणजे काय? कोण स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकतं, कोण स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. हा न्यायनिवाडा झाल्याशिवाय कोणीही ठरवू शकत नाही की कोणाला तारण मिळेल आणि कोणाला तारण मिळेल. म्हणून तुम्ही आणि मी सत्यात वाढत आहोत. 2010 मध्ये जे मला सत्य मिळालं त्याच्यामध्ये ना आत्तामध्ये फार फरक आहे.
2020 मध्ये जे मी प्रगटीकरण दानिएलाचं जे अभ्यासक्रम व्हिडिओमध्ये केला आहे, ते कधी कधी ज्यावेळेस बघतो त्यावेळेस वाटतं की अरे ह्याच्यापेक्षा जास्त शिकवायला पाहिजे, खूप कमी शिकवलं. 6 वर्षामध्ये खूप फरक पडलेला आहे. तुमचं पण तसंच आहे. सत्यामध्ये वाढत चाललेलो आहोत आपण, पण त्याचा अर्थ असा नाही की आपण तारण आपल्याला मिळालेलं आहे. तारण प्राप्तीच्या साठी प्रत्येकाला न्यायनिवाड्यातून पार पाडावं लागेल. मगच देव ठरवतो की कोणाला कोणाला तारण मिळेल आणि कोणाला तारण मिळणार नाही. इथं कसं ठरवलं जायचं, कधी ठरवलं जायचं की पाप्यावरती ते पाप परत येईल का ते पाप ह्या सैतानावरती जाईल, कधी ठरवलं जायचं? न्यायनिवाड्याच्या दिवशी. न्यायनिवाडा झाल्याशिवाय पाप ते पाप्यावरती परत जाईल का ते पाप सैतानावरती जाईल हे ठरवलं जात नसत. म्हणून न्यायनिवाडा फार गरजेचा. पण एक वचन लोक वाचतात आणि ते वचन इपिस्कारास पत्रेचा 2रा अध्याय आणि 8वं वचन, आणि ते वचन असं आपल्याला वाटतं की लोकांचं तारण अगोदरच झालेलं आहे, पण ते वाचूया नेमकं काय. इपिस्कारास पत्र 2रा अध्याय 8वं वचन, 2:8. कारण कृपेने हा विश्वासाच्या द्वारे हा तुमचे तारण झालेले आहे. आता आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. आता तिथं स्पष्टच लिहिले तुमचं तारण झाले आहे. मग एवढा अभ्यास करायची काय गरज आहे? मग हा अभ्यास करायची काय गरज आहे? म्हणून म्हटलं ना की भाषांतर जे आहे ते इंग्लिशमध्ये जेवढं व्यवस्थित केलंय तेवढं बाकीच्या भाषेमध्ये व्यवस्थित झालेलं नाही. इंग्लिशमधून वाचू, किंग जेम्स वर्षन. सॅम्युएल भाऊ वाचा, इंग्लिशमध्ये वाचा, किंग जेम्स वर्जन, इफिशियन्स 2:8 NKJV. हा हा आता तिथं लय यू आर बीन सेव्ड, यू आर सेव्ड, म्हणजे तिथं असं सांगायचा उद्देश आहे की ज्या वेळेस तुमचं तारण होईल ते कृपेनेच होईल, असा मुद्दा आहे त्या ठिकाणी. हा मुद्दा नाही त्या ठिकाणी की तुमचं तारण झालेलं. मग तारण जर आपलं झाले, आता जर आपण असा विश्वास ठेवला की आपलं तारण झाले, तर मग आपण स्वर्गाच्या राज्यात जाणार, बरोबर. मग त्याचा अर्थ की आपण पवित्र आयुष्य जगत आहोत. मग त्याचा अर्थ असा की पाप जरी केलं तरी देखील काय मिळणार आहे का तसं? म्हणून म्हटलं की एक वचनावरती आपण आपले पूर्ण सिद्धांत किंवा तत्व अवलंबून ठेवायचे नाहीत, भरपूर वचनाचा अभ्यास करायचा. म्हणून देवाचं वचन म्हणतं की जोपर्यंत न्याय निवडा होत नाही तोपर्यंत कोणाला तारण मिळेल आणि कोणाला तारण मिळणार नाही हे सिद्ध होत नाही. नवीन जन्म म्हणजे तुमचं नवीन आयुष्य. आता तुम्ही नवीन जन्म म्हणजे काय समजता हे मला माहित नाही, पण सर्वसाधारणतः नवीन जन्म म्हणजे तुम्ही पापी आयुष्य सोडता आणि पवित्र आयुष्य जगायला सुरुवात करता. ते कधी होऊ शकतं? न्यायनिवाड्याच्या अगोदर कधी होऊ शकतं, न्यायनिवाड्याच्या काळामध्ये पण होऊ शकतं. नवीन आयुष्य म्हणजे पापी आयुष्य बंद केलंय आणि पवित्र आयुष्य जगायला सुरुवात केली तुम्ही. पण तारण कधी मिळेल? ज्यावेळेस तुमची फाईल उघडली जाईल, तुमची केस येईल, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या केसमध्ये पवित्र ठराल त्यावेळेस तुम्हाला तारण मिळेल. पण पवित्रीकरण आज पाहिजे, पवित्रीकरण आत्ता झालं पाहिजे. तारण कधी होऊ दे नंतर. तारण अगोदर होत नाही, तारण न्याय निवाड्याशिवाय होत नाही. तर नवीन आयुष्य म्हणजे ख्रिस्तामधलं आयुष्य. पहिले कोरिन्थीकरास पत्रेचा 5वा अध्याय का 15वा अध्याय 17 वचन जरा बघा. जुनं ते निघून गेलं, पहा ते सर्व नवीन झालेलं आहे. 5 की 15? 15? 17 वचन आहे बघा. नाही का? कोणतं वचन आहे जरा बघा. जुनं ते सर्व निघून गेले, पहा सर्व नवीन झालेले आहे. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल
म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल, ख्रिस्ताच्या ठाई म्हणजे काय, जो व्यक्ती ख्रिस्ताचं आयुष्य जगत आहे, हा, तर तो नवीन उत्पत्ती आहे. नवीन उत्पत्ती म्हणजे नवीन जीवन. हा, ठीक आहे. हा, जुने ते होऊन गेले, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. पहा ते नवे झाले. पण तिथं तारण याच्याविषयी लिहिलेलं नाही. तारण कधी मिळतं, तुम्ही पवित्र आयुष्य ह्याच्या अगोदर जगायला सुरुवात जरी केली 1844च्या अगोदर किंवा 2026 मध्ये आपण आहोत, आता जर पवित्र आयुष्य जगायला सुरुवात केली तरी देखील तुमचा न्याय निवाडा झाल्याशिवाय तुम्हाला तारण नाही. क्लिअर? बरं, ठीक आहे, खूप वेळ झालाय. बरं, पुढे जाऊया. 1844 पासून न्याय निवाडा सुरू झाला. 1844 पासून आपण वेगवेगळ्या घटना ज्या आहेत त्या बघितलेल्या आहेत. कोण सांगेल मला घटनेचा क्रम अनुसार, कोण सांगेल? नाही, काहीतरी वेगळं ऐकलं मी. पहिलं महायुद्ध. बर, ठीक आहे. पहिलं महायुद्ध कधी झालं? हा, बर, 1914 ते 1918. मग काय दुसरं महायुद्ध? बाकीच्यांनी पण उत्तर द्या. 1939 ते 1945 या दरम्यान दुसरं महायुद्ध झालं. मग त्याच्यानंतर काय? 1844च्या नंतरच्या गोष्टी बोलवतात, बरोबर का? बर, पुढे 2001 मध्ये काय झालं? 2001 मध्ये काय झालं? हा, जे व्यापार इमारती होत्या व्यापाराच्या अमेरिकेमध्ये, त्या दोन्ही इमारती ज्या आहेत त्या काय केल्या गेल्या? पाडण्यात आल्या. त्याच्यामुळे खूप दहशत पूर्ण जगामध्ये माजली होती. 2001. मग त्याच्यानंतर 2004. तारीख सांगा. 26 डिसेंबर. बर, त्याच्यानंतर कोणती तारीख बघितली? डायरेक्ट कोरोना पाहिलं का? नाही, सुनामी नंतर काय? बर, ठीक आहे, तारीख सांगा. बरोबर आहे, असू दे, असू दे, काय हरकत. वर्ष मला पुढच्या आठवडी सांगा. हा, बर, ठीक आहे. मग त्याच्यानंतर कोणती तारीख? 26/11 माहित आहे का हो? नाहीतर आम्हीच तिघं बोलत आहोत. 26/11 माहित आहे ना? काय आहे 26/11 सिस्टर, रेबेका सिस्टर? अच्छा, आशिष. हा, ठीक आहे, मुंबईवरती आतंकवादी हल्ला झाला. बरं, त्याच्यानंतर काय? कोविड. काय तारीख घेतली आपण? 2019, 19-20. बरं, त्याच्यानंतर कोणती तारीख बघितली? बर, तिथपर्यंत तिकडे गेलो का सरळ आपण? 4 जुलै 2026, 250 वर्ष पूर्ण झाली. मग त्याच्यानंतर काय? बर, ठीक आहे. बर, ठीक आहे. ह्या तारखा बघितल्या आपण, मान्य आहे. पण त्याच्यानंतर आपण 1844 नंतर हे पाहिलं, घटना कोणती होती मागच्या आठवडीची? लिहिल्यावर आता वाचता येईल. वचन सांगा. एब्री 12:27. हा, बरोबर आहे. हा, एब्री 12:27. म्हणजे थोडक्यात जे सत्य लोकांना आपण सांगत आहोत ते लोक सत्य स्वीकारतील. काय झालं? काय झालं? जे सत्य आपण लोकांना सांगत आहोत ते सत्य लोक स्वीकारतील किंवा ते सत्य लोक तिरस्कार करतील आणि बाजूला करतील. म्हणजे थोडक्यात पुढं कोण जाईल हे इथंच स्पष्ट होते बघा. पुढं कोण जाईल, पुढच्या घटनेमध्ये कोण पाऊल ठेवेल, याचं इथंच आपल्याला मोजमाप कळेल. म्हणून आज लोक तुम्हाला समोरासमोर लोक कळतील की कोण सत्याला स्वीकारत आहे, कोण देवाच्या बाजूला आहे, कोण देवाच्या बाजूला नाही.
येणाऱ्या काळामध्ये तर जास्त स्पष्ट होईल. आता तर लोक काय करतायत, लपून लपून कधी देवाकडे कधी देवाच्या विरुद्ध, कधी देवाकडे कधी देवाच्या विरुद्ध असं करत आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये फार स्पष्ट होईल. बर, त्याच्यानंतर काय? इब्री रविवार कायदा. वचन सांगा. बरोबर काय इस्केल? का हे वरती पण ये आहे. अच्छा, ठीक. 8 का? बर, ठीक आहे. 8 16. बर, ठीक आहे. हा, ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे. हा. मग त्याच्यानंतर काय? जरा लक्ष द्या. पहिल्या देवदूताचा संदेश, दुसऱ्या देवदूताचा संदेश, तिसऱ्या देवदूताचा संदेशची तारीख सांगा. सॉरी, पुढे पाठीमाग होत आहे, माफ करा. हा, तारीख सांगा. पहिल्या देवदूताचा संदेश कुठे आहे? प्रगटीकरण 14 आणि 7. दुसऱ्या देवदूताचा संदेश कुठे आहे? बर. तिसऱ्या देवदूताचा संदेश कुठे आहे? 9 10 11 12. नाही, 12 पण मी तिथं सांगितले की देवाचे लोक कोण आहेत ते. ठीक आहे. तर 3 देवदूताचा संदेश सुरू झाला, तो चालूच आहे, तर लगेच न्यायनिवाडा सुरू झाला. न्यायनिवाडा सुरू झाला आहे, न्यायनिवाडा चालतच आहे, तर त्याच्यामध्येच लगेच भर कशाची पडते? म्हणजे लोक सत्य स्वीकारतील किंवा सत्य स्वीकारणार नाहीत. ते कशावरती ठरतं माहित आहे का? तुम्ही स्पष्ट सत्य किती लोकांसमोर मांडता. जर तुम्ही घुळमुळू बोलत असाल तर लोक मग तसेच राहतील. म्हणून इथं आपण काय बोलत आहोत, हे असं तर असंच, ते तसं तर तसंच. मला स्पष्ट बोलायचं होतं मागच्या आठवडी, म्हणून त्या बहिणीला मी उभा केला. स्पष्ट बोलायचं होतं, कारण की तसंच स्पष्ट बोललं तर लोक निर्णय घेतील की बाबा मला ते जमल का नाही जमल. स्पष्ट बोललं नाही ना, तर मग लोक म्हणतील की अरे जास्त स्पष्ट हे विचार दिसत नाहीत, बहुतेक ह्या प्रचारकाला सांगायचं तर केलं, नाही केलं तरी चालेल. नाही, स्पष्ट बोलायचं. तुमचे आणि माझे संदेश, बाप्तिस्मा देणारा योहान त्याचे जसे स्पष्ट संदेश होते ना, त्याच्यापेक्षा स्पष्ट संदेश पाहिजे. आता बाप्तिस्मा देणारा योहानाचा संदेश एक मला सांगा, स्पष्ट वाक्य एक सांगा. हा, जवळ आहे. हा, आणखी काय? हा, आता मला सांगा, ते साधे शब्द आहेत का? म्हणाल का तुम्ही आज? पण तिथं बाप्तिस्मा देणारा योहान ज्या लोकांसमोर ते बोलला ना, त्या लोकांसाठी मरायसाठी देखील तो तयार होता, म्हणून तो बोलू शकला. पण तुमचं माझं तसं आहे का? म्हणून देव म्हणतो की तुम्ही आणि मी एकामेकांसाठी मरायला तयार पाहिजे, मग तसे संदेश नक्कीच द्यायचे आपण. आणि त्याच्यापेक्षा कडक संदेश. कडक याचा अर्थ असा नाही की निर्दयी. स्पष्ट संदेश म्हणजे त्याच्यामध्ये प्रेम आहे, त्याच्यामध्ये कळवळ आहे, म्हणून तुम्ही स्पष्टपणे बोलता. तेच संदेश काय लोकांना सहन होणार नाही. म्हणून इथंच कळेल की कोण पुढे जाईल आणि कोण पुढे जाणार नाही. इथपर्यंत काय लोक पोहोचणारच नाहीत, रविवारच्या कायद्यापर्यंत पोहोचणारच नाहीत. पण जे लोक लपून छपून जगत आहेत ना ख्रिस्ती आयुष्य, इथं आलं की लगेच उघडकीस सगळं, बाबा कोण कुठे आहे सांग, लगेच स्पष्ट कळत. रविवारच्या कायद्याच्या नंतर काय? चिन्ह चमत्कार. वचन सांगा. बर, पुढे त्याच्यानंतर काय? शेवटचा पाऊस. शेवटचा पाऊस असा शब्द वापरूया, शेवटचा पाऊस. वचन 2:17. शेवटचा पाऊस कोणावरती पडेल?
आज्ञा पाळणाऱ्याने देवावर विश्वास ठेवला. आज्ञा पाळणारे. कुठलं वचन होतं त्याच्यासाठी? प्रेषित 5:32. त्या वचनानुसार पवित्र आत्मा, पहिला पाऊस जरी पडला 2000 वर्षापूर्वी पेंतेकॉस्टच्या दिवसामध्ये, जर तो पवित्र पाऊस पडला तर तो पवित्र पाऊस त्याच लोकांवरती पडला जे लोक आज्ञा पालन करत होते. वरच्या माडीवर जे लोक जमले होते ते पवित्र होते, म्हणून त्यांच्यावरती पवित्र आत्मा आला, असं देवाचं वचन म्हणतं. पापी व्यक्तीवरती पवित्र आत्मा येऊ शकत नाही. पवित्र आत्मा त्या पाप्याला मदत करू शकतो की बाबा देवाकडे ये, देवाकडे ये, देवाकडे ये, पण पवित्र आत्मा त्याच्या अंतःकरणामध्ये उतरू शकत नाही, कारण की त्याच्या अंतःकरणामध्ये दुष्ट आत्मा आहे. पण पवित्र आत्मा त्या व्यक्तीला तसंच सोडतो का? नाही. तो पवित्र आत्मा कळवळा करतो, ख्रिस्ताकडे ये, ख्रिस्ताकडे ये, ख्रिस्ताकडे ये. म्हणून म्हटलं ना की ह्या गोष्टी माहीतच पाहिजे. मग पहिला पाऊस असू दे अथवा शेवटचा पाऊस असू दे, पवित्रीकरण फार गरजेचं आहे. म्हणून पवित्रीकरण तुमचं कधी झालं पाहिजे? पवित्रीकरण कधी झालं पाहिजे? आज. ठीक आहे. मग त्याच्यानंतर शेवटच्या पावसानंतर आपण काय शिकलो? शिक्कामोर्तब. शिक्कामोर्तब. बर, आता शिक्कामोर्तब याच्याविषयी शिकूया. वचन काय सांगितलं? एक मुद्दा सांगा एजेकिएल 9 मध्ये कोणावरती शिक्कामोर्तब होईल? महत्वाचा मुद्दा होता, शिकलो आपण त्याच्याविषयी. जे लोक स्वतः तर पाप करतच नाहीत, पण जे लोक इतर लोक पाप करतायत ना, त्या लोकांसाठी हे रडतायत की देवा त्यांच्यावरती दया कर, त्यांना मदत कर, ते पापामध्ये आहेत, ते जगिक आहेत, आणि हे लोक रडतात त्यांच्यावरती शिक्कामोर्तब. मग तुमचे लेकरू असेल, तुमच्या आईवडिलांसाठी तुम्ही रडत असाल, मित्रांसाठी रडत असाल, कोणी असू दे, पण तुमच्यामध्ये तो कळवळा आला पाहिजे. पण शिक्कामोर्तब पटल्यानंतर फक्त शाबात नाही बरं का. खूप लोकांना वाटतं, बरं एजेकिएल 20:20 वाचूया. एजेकिएल 20:20 एक नवीन वचन आहे. एजेकिएल 20:20. माझे शब्द हा पवित्र माना, हा म्हणजे ते तुम्हा मध्ये व मजमध्ये चिन्ह होतील. चिन्ह, बरोबर का? चिन्ह म्हणजे शिक्का. पण खूप लोकांना असं वाटतं की शिक्कामोर्तब म्हणजे फक्त शाबाताचा शिक्का. नाही नाही नाही. तुम्ही जर शाबात पवित्र पाळला आणि बाकीच्या आज्ञा मोडल्या तर चालतील का हो? कोणत्याही आज्ञा मोडून चालणार नाही. नाहीतर फक्त शाबात पवित्र पाळला आणि बाकीच्या ठिकाणी पाप केलं, हे बरोबर का? अजिबात बरोबर नाही. शिक्कामोर्तब तोच व्यक्ती स्वीकार करू शकतो, शिक्कामोर्तब त्याच व्यक्तीवरती होईल जो व्यक्ती जेवढं सत्य त्याला कळाले त्याप्रमाणे तो चालतो. सत्य त्याला समजलेलं आहे, प्रत्येक शब्द महत्वाचा. सत्य त्यानं भरपूर ऐकलं असेल पण समजलंच नसेल तर देव म्हणेल जेवढं समजलं तेवढं तू मला सांग, त्याच्यावरती न्याय निवड, त्याच्यावरती शिक्कामोर्तब. बोलायला कळालं का? म्हणून शिक्कामोर्तब जो आहे तो शिक्कामोर्तब शाबाताचा जरी असला तर फक्त शाबाताचा नसून जेवढं सत्य आहे त्या सत्यामध्ये खंबीरपणे रुढलेला व्यक्ती, त्याला म्हणायचं शिक्कामोर्तब. तो शिक्का दिसणारा नसतो की 7 लिहिले, हा 7वा दिवस शाबात, आणि आपण कपाळ घेऊन फिरत आहोत आणि लोकांना कळतं अरे 7वा दिवस. नाही, तो शिक्का दिसणारा नाहीये. तो शिक्का म्हणजे तुम्ही सत्यामध्ये पूर्णपणे खंबीरपणे रुतलेला आहात, त्याला म्हणायचं शिक्का. आता थोडं शाबाताविषयी तुम्हाला थोडक्यात आणखी सांगतो. मार्क याचा 2रा अध्याय. बर, मत्तई याचा 12वा अध्याय, माफ करा, मत्तई याचा 12वा अध्याय, पहिलं वचन. त्यावेळी एक साबात दिवशी येशू शेतामधून गेला. हा तेव्हा त्यांच्या शिष्यांना भूक लागली होती, हा म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. आता ह्या ठिकाणी लिहिले आहे की देवाच्या वचनामध्ये येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य जात असताना त्यांना भूक लागली आणि त्यांनी कंस खाऊन तोडायला कंस तोडून खायला सुरुवात केली. बरं, ठीक आहे. आता तसं जर आहे तर त्याचा अर्थ असा का की त्यांनी शाबात मोडला?
मग पुढचं वचन वाचन सांगा. हे पाहून फरीसी त्याला म्हणाले, हा. पहा, शाबत दिवशी जे करू नये ते आपले शिष्य करीत आहेत. हा. त्याने त्यांना म्हटले, दावीद व त्याच्या बरोबरची माणसे त्यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्यांनी काय केले, म्हणजे तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्याने व त्याच्या बरोबरच्या माणसाने खाऊ नयेत तर याचकांनी मात्र खाव्यात, त्या त्यांनी कशा खाल्ल्या. बर, आता जरा लक्ष द्या. हे तुम्ही वाचले नाही का? बर, जरा लक्ष द्या. तिथं मुद्दा काय आहे की लोकांना वाटतं की येशू ख्रिस्ताने शाबात मोडला. शाबात दिला कोणी? मग हे लोक जे देवाच्या वचनाचा इतका अभ्यास करायचे ते एवढे विचारवंत आणि एवढे देवाच्या वचनाच्या पुढे गेले की त्यांनी ज्यानं शाबात दिला त्यालाच दोषी ठरवायला त्यांनी सुरुवात केली. तर येशू ख्रिस्त काय म्हणत आहे की ज्या वेळेस अत्यावश्यक घटना येईल त्यावेळेस लोक असं कृत्य जरी करतील तर ते शाबात मोडणं नव्हे. म्हणजे काय? जुन्या करारामध्ये येशू ख्रिस्ताने मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना सांगितलं काय, जे शिजवायचं जे भाजायचं ते तुम्ही 6व्या दिवशी करा. 7व्या दिवशी तुम्ही तेच जेवण काय करायचं, खायचं. 7व्या दिवशी तुम्ही मन्ना पण गोळा करायचं नाही, मन्ना तर पडतच नव्हता. आणि 7व्या दिवशी काय करायचं, विसावा घ्यायचा. मग येशू ख्रिस्तानच हे सांगितलंय तर येशू ख्रिस्त स्वतः शाबात मोडेल का? येशू ख्रिस्ताने कोणते कोणते पाप केली जरा सांगा मला. एकही नाही ना. मग येशू ख्रिस्त त्याच्याच वचनाच्या विरोधात जाईल का? नाही जाणार. येशू ख्रिस्तानच ते सांगितलं जुन्या करारामध्ये म्हटल्यानंतर येशू ख्रिस्ताने त्याचं पालन केलं असेल का नाही? लिहिलेलं ना, गरजेचं नाही. ज्या अर्थी येशू ख्रिस्ताने सांगितलं त्या अर्थी येशू ख्रिस्ताने त्याचं पालन केलं. म्हणजे थोडक्यात काय, शिष्यांचं त्याचं जेवण 6व्या दिवशी तयार. तिथं लिहायची गरज नाही, प्रत्येक गोष्ट लिहायची गरज नाही. एक तर मुद्दा तो आहे किंवा त्यांना जेवण करायलाच वेळ मिळाला नाही. म्हणून ज्यावेळेस ते रानातून जात होते त्यावेळेस त्यांना भूक लागली म्हणून त्यांनी काय केलं, कणीस तोडून खायला सुरुवात केली. तर लोक काय म्हणाले, काम केलं काम केलं काम केलं. कोणतं काम केलं? कणीस तोडण्याचं. मग लोक काय म्हणतात की देवाने काय मोडला, शाबात मोडला. आणि लोक ख्रिस्त जे बोलत आहे या ठिकाणी ते घेत नाहीत, लोक काय म्हणत आहेत ते घेत आहेत. मला आश्चर्य वाटतंय. ख्रिस्त म्हणतो की तुम्ही मी शाबात मोडला, माझ्या शिष्यानी शाबात मोडला असं म्हणताना मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तो म्हणतो की दावीद राजा ज्यावेळेस तो पळत होता, कोणापासून? शाऊल राजापासून पळत होता. त्यावेळेस तो एका मंदिरामध्ये गेला, त्याच्या मित्रांना भूक लागली आणि जी भाकरी समर्पित फक्त याजकाचा हक्क आहे बघा, पापी हितपर्यंत जाऊ शकतो, आत नाही जाऊ शकत. तर ती भाकरी याजकाची जी आहे ती भाकरी दावीद आणि त्याच्या मित्रांनी खाल्लेली. ती भाकरी फक्त याजकानं खायची. मग जरी दावीद आणि त्याच्या मित्रांनी खाल्ली भाकरी तरी देखील देवानं दोष दिला नाही. का दिला नाही दोष? माणूस देवाचा अभिषेक, दावीद त्याला अभिषेक केलं होतं, तो राजा होणार होता. शाऊल राजापासून पळत होता जीव घेऊन. आता त्याचा जीव वाचवणं महत्वाचं का ही भाकरी फक्त याजकानंच खायची ते महत्वाचं? असा विचार करायचा. म्हणजे थोडक्यात काय की इथं पर्याय नाही म्हणून त्यानं काय केलेली आहे, ती भाकरी खाल्लेली. हे उदाहरण कोणी दिलं? येशू ख्रिस्तानं. त्याच्यावरून येशू ख्रिस्त म्हणतो की जर पर्याय असता तर आम्ही कंस तोडून खाल्ली नसती. पर्याय नाही आमच्याकडे. अशातला भाग नाही की आम्ही शाबाताची तयारी केली नाही. मी जर शाबात पाळा म्हणून लोकांना सांगितलंय, ख्रिस्त म्हणतो, तर मी शाबात नक्कीच पाळेन, मी शाबात मोडणार. हा एक मुद्दा. दुसरं उदाहरण मी अगोदर दिलं होतं, परत एकदा सांगतो, कळतंय का बघा. वन वे म्हणजे एक मार्गाने गाड्या जात आहेत, इकडून इकडे जात आहेत गाड्या, इकडून इकडे गाड्या जात आहेत. कोणती अशी गाडी आहे ती गाडी इकडून इकडे जरी गेली तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही? आणखी
पोलिसांची. मग मला तुम्ही सांगा, ॲम्ब्युलन्स किंवा रुग्णवाहिका, मराठीतच बोलूया, रुग्णवाहिका किंवा पोलिसांची गाडी जर ह्या दिशेने गेली तर ते प्रत्येक वेळेस जाऊ शकतात का, कारण नसताना देखील? जर त्यांना पर्याय असेल तर ते त्या मार्गाने जाऊ शकतात का? पर्याय नसेल त्याच वेळेस ते काय करतात, त्या मार्गाने जातात. त्याला म्हणायचं अत्यावश्यक सेवा. दावीद राजानं ती भाकरी खाल्ली नसती, पण अत्यावश्यक घटना त्याच्या आयुष्यामध्ये आली, त्याला भूक लागली, त्याचे मित्रांना भूक लागली, म्हणून त्याने काय केलं, ते भोजन खाल्लेलं आहे. आता जरा लक्ष द्या. मार्क याचा 2रा अध्याय, मार्क याचा 2रा अध्याय, मग असे झाले की तो शाबा दिवशी शेतामधून जाताना त्याचे शिष्य वाटेने कंस मोडून लागले. बरोबर का? तोच संदर्भ मार्क मध्ये पण लिहिलाय. मग मत्तेमध्ये जो वाचला संदर्भ की दाविदानं पण ती भाकरी खाल्ली, तोच संदर्भ कुठं आहे? मार्क 24 मध्ये. हा, वाचा. तेव्हा पुरुषी त्याला म्हणाले, पहा शाबा दिवशी करू नये, ते लेख का करतात? बर, त्यांना म्हणाला, दाविदाला गरज पडली म्हणजे त्याला व त्याच्या बरोबरच्या भूक लागली तेव्हा त्याने काय केलं? अभ्यास बरोबर का? म्हणजे तोच संदर्भ आहे. आता जरा लक्ष द्या, मत्ते 12 कडे या. जरा वेगळ्या मार्गानं शिक्कामोर्तब मी सांगत आहे तुम्हाला. मत्ते 12 कडे या. मत्ते 12 आणि 11 वचन वाचा. तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याचे एकच मेंढरू असून ते शाबा दिवशी खाचेत पडले तर तो त्याला उचलून बाहेर काढणार नाही? मेंढरू कधी खाचेत पडलं? शाबाताच्या दिवशी. ती अत्यावश्यक सेवा आहे का नाही ते वाचवणं? जर ते शुक्रवारी पडलं असतं तर शुक्रवारी आपण केलं असतं. बोलायला कळालं का? पण शनिवारी ते कोकरू पडलं म्हटल्यानंतर जीव वाचवणं महत्वाचं का बाबा नाही, ते कोकरू मेलं तरी चालेल, पण मी मंदिरात जाऊन गाणी गाणाऱ्या देवाचा प्रचार करा. कुठली गोष्ट महत्वाची आहे सांगा जरा? जीव वाचवणं. जीव वाचवला की शाबात मोडला असं नाही. तसं जर असतं ना तर सगळे दवाखाने रिकामे पाहिजेत शाबाताच्या दिवशी. एकही कोणी दवाखान्यात दिसता कामा नाही. मग रुग्ण जरी असला तर तो मरून जाणार मग तो शनिवारी. पण देव काय म्हणतो? नाही, जीव वाचवणं फार गरजेचं. बोलायला कळालं का? जीव वाचवला म्हणजे शाबात मोडला असं नाही. जीव वाचवला तरी शाबात पाळला असा त्याचा अर्थ. म्हणून दावीद राजा त्यानं भाकरी खाल्ली, जीवासाठी भूक लागली, त्यानं भाकरी खाल्ली, त्याचा अर्थ असा नाही की त्यानं देवाच्या विरोधात काहीतरी केलं. अत्यावश्यक सेवा आहे ती. अत्यावश्यक सेवा म्हणजे काय की बाबा ती अचानक घडलेली घटना आहे, ती घटना तुम्हाला होणार असं माहीत नव्हतं, त्याला म्हणायचं अत्यावश्यक सेवा. तुम्हाला माहित आहे ना, तुम्ही शाबाताच्या दिवशी जेवण जेवणार आहे का अचानक शनिवारी सकाळी उठल्यानंतर अरे आपण आज जेवणार आहोत, चला जेवण तयार करूया? नाही ना तसं. मग जी आपल्याला घटना माहित आहे की होणार आहे, आपण ती करणार आहोत, त्याची पूर्वतयारी आपण केली पाहिजे. बरोबर ना? म्हणून देवाचं वचन म्हणतं की जेवण वगैरे शनिवारच्या दिवशी तयार करायचं नाही, गरम करू शकता आणि बाकीचं 6 दिवसाचं काम तुम्ही 6 दिवस करा, 7व्या दिवशी करू नका. आता जरा लक्ष द्या. मार्क याचा 2रा अध्याय 27 वचन. आणि ह्याचं उत्तर मला सगळ्यांकडून अपेक्षित आहे. एकेकाला मी विचारणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर. मार्क 2:27. हा, बर 26 वाचा. प्रमुख याजक असतात तो देवाच्या मंदिरात कसा गेला व याच्याविषयी कोणीशिवाय कोणी खाऊ नये त्या समर्पित
भाकरी त्यांनी कशा खाल्ल्या व आपल्या बरोबरच्यांनाही कशा खायला दिल्या. कोणता संदर्भ आहे? दाविदाचा संदर्भ आहे. आता तोच संदर्भ लक्षात ठेवा. काय आहे तो संदर्भ? अचानक घडलेली घटना आहे, त्या ठिकाणी त्यांना दुसरा पर्याय नाही म्हणून ते मंदिरामध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी ह्या भाकरीची मागणी केली. ही भाकरी फक्त कोणी खायची? याजकानं खायची. पण अत्यावश्यक परिस्थितीमध्ये दावीद आणि त्याचे मित्र गेल्यानंतर ही भाकरी दावीद आणि त्याच्या मित्रांनी खाल्लेली आहे. देवाने त्यांना दोष दिलेला नाही. आता तो संदर्भ घेऊन 27 वचन वाचा. आणखी तो त्यांना म्हणाला, शाबात मनुष्यासाठी झालेला आहे, मनुष्य शाबातासाठी झालेला नाही. हा म्हणजे काय? शाबात मनुष्यासाठी आहे, मनुष्य शाबातासाठी नाही. आता जे शिकलो ना ते सगळा संदर्भ घेऊन मला उत्तर पाहिजे. त्याचा अर्थ काय? की शाबात मनुष्यासाठी आहे, मनुष्य शाबातासाठी नाही. बरं, देवाने मनुष्याने देवाचा गौरव करावा म्हणून शाबात दिलाय. बर, कन्फ्युजन क्लिअर करा कॉन्सेप्ट. हा, कोण कोण सांग? मनुष्याने शाबाताचे आठवण म्हणजे देवाची आठवण त्याची ठेवावी किंवा शाबात पवित्रपणे पाळावा त्यासाठी शाबात झालेली आहे. मनुष्य शाबातासाठी नाही म्हणजे काय सांगा? मनुष्य शाबातासाठी नाही याचा अर्थ काय सांगा? मनुष्याने ते ओझाने म्हणजे बळजबरीने पाळू नये तर ते शाबात आनंदाने पाळ. मनुष्य शाबातासाठी नाही. नाही, मनुष्य शाबातासाठी नाही. हा, नाही मनुष्य बनवला मग शाबात आला. शाबातामध्ये आणि देवामध्ये मनुष्य म्हणजे एक अनुभव आहे. काय आहे? अनुभव म्हणजे करार आहे. करार. बर, हा, पण शाबादाला मनुष्यापेक्षा जास्त महत्व आणि शाबात हा प्रभूचा शाबात आहे. बरोबर, काय हरकत नाही. सांगा, मनुष्य शाबातासाठी नाही म्हणजे काय? म्हणजे शाबाती दिवशी मनुष्य त्याच्या स्वतःच्या मनाला वाटेल तसं तो करू शकत नाही. जसं देवाने आज्ञा केलेली आहे तसंच तो करू शकतो. आणखी कोणाचं काय उत्तर? मला असं वाटतं की असं नाहीये की काहीही झालं तरी फक्त मनुष्याने असा विचार करा की शाबातच राखलं पाहिजे. जर अशा काही परिस्थिती येतात तिथे काही दुसरी गोष्ट गरजेची आहे तर ती करणं केली पाहिजे. मोठ्यानं सांगाल प्लीज 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 प्लीज, उपकार मानतो. याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस काही असं नाही आहे की शाबात काटेकोर पाळण्यासाठी मनुष्याने काही दुसरं करू नये. ज्यावेळेस काही गरजेच्या गोष्टी असतात जसं आपण पाहिलं की जीव वाचवणं महत्वाचं आहे. ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेस खाणं गरजेचं आहे. तर अशा काही परिस्थितीमध्ये आपण ती गोष्ट करू शकतो आणि फक्त त्या शाबाताच्या नियमावर हे करायचं नाही ते करायचं याच्याकडेच लक्ष द्यायचं असं नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा की मंदिरामध्ये आपण जायचंय शाबाताच्या दिवशी. लूक 4:16 प्रमाणे येशू ख्रिस्त मंदिरामध्ये गेला, वाचाव्यासाठी उभा राहिला. ह्या सर्व गोष्टी बरोबर. पण जर कोण आजारी पडलं तर तुम्ही मंदिरामध्ये पण जाऊ शकणार नाही. दवाखान्यात घेऊन गेलं पाहिजे, त्याला जीव वाचवला पाहिजे त्याचा. मग तुम्ही मंदिरामध्ये जाऊन उभा राहून देवाचं वचन ऐकणं किंवा वाचणं ह्याला प्राधान्य द्याल का जीव वाचवण्याला प्राधान्य द्याल? हा मुद्दा आहे. आणखीन एक उदाहरण सांगतो. काय लिहिले तिथं? शाबात मनुष्यासाठी आहे, मनुष्य शाबातासाठी नाही. त्याचा अर्थ उदाहरण घेऊया. श्वासोश्वास मनुष्यासाठी आहे, मनुष्य श्वासोश्वासासाठी नाही. त्याचा अर्थ सांगा. मनुष्य जगावा म्हणून देवानं काय केलंय? श्वास दिलेला आहे. का श्वास आहे म्हणून आता श्वास आहे काय करायचं त्या श्वासाचं मनुष्य तयार करू? असं नाही.
तो एक मुद्दा. दुसरा मुद्दा लक्षात घ्या. खूप लोक हे वचन घेतात आणि म्हणतात की शाबात मनुष्यासाठी आहे, ते मान्य आहे, पण मनुष्य शाबातासाठी नाही म्हटल्यानंतर शाबात पाळायची गरज नाही. म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं, श्वास मनुष्यासाठी आहे, मनुष्य श्वासासाठी नाही. त्याचा अर्थ असा का की श्वास त्या मनुष्याला गरजेचा नाही? किती गरजेचा आहे श्वास तो मनुष्यासाठी? तेवढा शाबात त्या मनुष्यासाठी गरजेचा आहे. म्हणून चुका करू नका या ठिकाणी समजून घेण्यासाठी. आणि एकच वचन घ्यायचं आणि पूर्ण तत्व त्याच्यावरती मांडू नका कृपा करून. आपण एक वाक्य घेतलेलं नाही, भरपूर अशी वचनं शिकलेलो. तर जर लोक तुम्हाला विचारतील की मनुष्य शाबातासाठी नाही याचा अर्थ काय, तर तुम्ही मी जे उदाहरण दिलं ते देऊ शकता किंवा स्वतःचं उदाहरण देऊ शकता. श्वास मनुष्याला दिलेला आहे, मनुष्य श्वासाला दिलेला नाही. पण त्याचा अर्थ असा का की मनुष्याचा आणि श्वासाचा काही संबंध नाही? नाही. श्वास जर गेला मनुष्यातून, गेला, मनुष्य संपला. 20वा शाबात, पवित्रता शाबात, आशीर्वाद शाबात, 3 गोष्टी आहेत. त्या 3 गोष्टीपासून तुम्ही वेगळे राहणार. म्हणून देवाचं वचन म्हणतं की मनुष्य शाबातासाठी नाही. म्हणजे थोडक्यात काय की जसं मॅडमने सांगितलं की बाकीच्या गोष्टी तुम्ही दर आठवडी ज्या करता त्या करा, पण अचानक अशी काही गोष्ट घडली ज्याच्यामुळं तुम्ही शनिवारी ज्या गोष्टी करत असता त्या गोष्टी करायला जमलं नाही, तरी देखील तुम्ही शाबात मोडलेला नाही. अत्यावश्यक पाहिजे ती गोष्ट. आजच प्रश्न विचारला होता मी त्या मंडळीमध्ये, शनिवारी परीक्षा लिहिणं अत्यावश्यक आहे का? काय पर्याय? 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर देऊ शकतो. पण जो पेशंट तडफडत आहे, रुग्ण तडफडत आहे दवाखान्यामध्ये आणि डॉक्टर म्हणतात की आज शाबात आहे, त्याची शस्त्रक्रिया आज नको, काम होईल, शाबात मोडेल, आपण त्याला रविवारी त्याची शस्त्रक्रिया करूया, आणि तो माणूस संध्याकाळी, शनिवार संध्याकाळीपर्यंत दगावतो. मग डॉक्टर म्हणतो मी शाबात पाळा, मी शाबात पाळा. आपण शाबात पाळतो या देवाला आनंद आहे, पण कुणाचा तरी जीव जात आहे त्या देवाला दुःख देखील आहे. म्हणजे थोडक्यात देवानं उदाहरण दिले ना की जर कोकरू खाचेत पडला असेल तर त्याचा जीव वाचवणं हे अत्यावश्यक आहे. मग डॉक्टरला जर वाटलं की नाही बाबा हा पेशंट बरा आहे, शनिवारच्या ऐवजी रविवारी शस्त्रक्रिया करू शकतो, माणूस दगावणार नाही, ठीक आहे, रविवारी शस्त्रक्रिया करा. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं, 28वं वचन, म्हणून मनुष्याचा पुत्र शाबाताचाही प्रभू आहे. शाबाताचा प्रभू आहे. म्हणजे काय? तो शाबात एका बाजूला मोडतो आणि दुसऱ्याला म्हणतो शाबात पाळा, असं तो करत नाही. तो स्वतः शाबात पाळणार आहे. तो प्रभू आहे. म्हणजे त्याला विचारायचं आपण की शाबात कसा पाळा. म्हणून शिक्कामोर्तब फक्त शाबात नाही बरं का, शिक्कामोर्तब म्हणजे तुम्हाला जेवढं सत्य मिळालंय त्या सत्यामध्ये तुम्ही टिकून आहात की नाही, त्याच्यावरती तुमचं तारण आहे, त्याच्यावरती तुमचा शिक्कामोर्तब. नाही तर तुम्ही म्हणाला की मला 50% सत्य माहित आहे, पण त्यातलं मी फक्त 10% पाळलं देवा, देव म्हणाल बाकीच्या 40%मुळं तुमचं पाप परत तुमच्याकडं पाठीमाग. म्हणून सत्य मिळालं की त्याची जबाबदारी वाढते. पण परत वारंवार मी म्हणत आहे की हे सत्य जे तुम्हाला मिळत आहे ना, हे देवाचं प्रेम देव तुम्हाला देत आहे. सत्य म्हणजे देवाचं प्रेम आहे. जेवढं तुम्हाला देवाविषयी कळेल ना तेवढं त्याच्यावरती प्रेम करणं सोपं होतं. उदाहरण आठवतं का? कोणतं उदाहरण दिलं होतं? जेवढं तुम्हाला व्यक्ती माहिती त्याच्यावरती प्रेम करणं सोपं. जेवढं त्याच्याविषयी माहित नाही तेवढ्याविषयी प्रश्न, असं होईल का, तसं होईल का, मग काय करतो माणूस, नको बाबा. म्हणून या सर्व गोष्टीतून पार पडायचं ना, येशू ख्रिस्तावरती प्रेम पाहिजे बघा. प्रेम येशू ख्रिस्तावरती पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही वेळ दिला पाहिजे. ख्रिस्तासंती तुम्ही वारंवार ख्रिस्ताविषयी विचार केला पाहिजे. ख्रिस्ताविषयी विचार करायचं म्हणजे नेमकं काय विचार करायचा? प्रश्न विचारतो, उत्तर देऊ नका. ज्यावेळेस प्रचारक म्हणतो, ज्यावेळेस तुम्ही संदेश ऐकता, ख्रिस्ताकडे लक्ष द्या. किती जणांना फक्त ख्रिस्ताचं फोटो लक्षात येतो, बाकीचं काहीच लक्षात येत नाही.
दिसतात? चांगलं आहे, तुम्ही फोटोच्या पलीकडे बघत आहात. पण बहुतांश लोकांना फक्त येशू ख्रिस्ताचं चित्रच लक्षात येतं, त्याच्या पलीकडं काही लक्षात येत. पण त्याचा अर्थ तो नाही. ख्रिस्ताकडे लक्ष द्या म्हणजे त्याची पवित्रता त्याच्याकडे लक्ष द्या. ख्रिस्ताकडे लक्ष द्या म्हणजे त्यानं किती प्रेम तुमच्यावरती केलंय याच्याविषयी विचार करा. तुम्हाला माहित आहे का की तुम्हाला जर ख्रिस्तावरती प्रेम करायचं ना, तर तुम्हाला एकच पर्याय, ते म्हणजे ख्रिस्तानं तुमच्यावरती किती प्रेम केलं याच्याविषयी विचार करा. मग ख्रिस्तावरती प्रेम. ख्रिस्तानं त्याच्यावरती प्रेम दाखवलं, त्याच्यावरती प्रेम दाखवलं, त्याला आर्थिक मदत केली, ह्याला शिक्षणामध्ये मदत केली, ह्याची परिस्थिती चांगली केली. तुमच्यासाठी काय केलं हे माहित पाहिजे तुम्हाला. त्याच्यावरती देवानं प्रेम दाखवलं, तो देवावरती प्रेम करत आहे. तुमच्यावरती देवानं प्रेम केले का सांगू शकाल का हे माहित. म्हणून वारंवार विचार करायचा की देवानं आज मला किती प्रेम दाखवलं. विचार केलं ना, आपोआप आपल्याला देवाविषयी आपुलकीन प्रेम वाढायला सुरुवात आहे. अरे देवाने हे केलं माझ्यासाठी. मग ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना, या सर्व गोष्टी आपल्याला सोप्या जातील. त्रासामध्ये आपण आनंदी आणि सुखी राहू, समाधानी राहू. याच्यामध्ये आपण कुरकुर करणार नाही, आपण देवाला दोष देणार नाही, तिरस्कार नाही करणार. कारण की ह्या गोष्टी साध्या नाहीत. मी आता सांगतो, ह्या गोष्टी साध्या नाही आहेत. अजूनपर्यंत सुरुवात नाही झाली, पण ज्यावेळेस होईल त्यावेळेस म्हणाल की असं असतं, आम्ही फक्त ऐकलं होतं. बर ठीक आहे. शिक्कामोर्तब नंतर काय? शिक्कामोर्तब नंतर काय? न्यायनिवाडा संपणार. हे बरोबर क्रमानुसार माहित पाहिजे बरं का. क्रम पुढं पाठीमागे केला की गोंधळ उडेल. परत सांगतो, 3 देवदूताचा संदेश देतच होते लोक की न्यायनिवाडा सुरू झाला. न्यायनिवाडा आणि 3 देवदूताचा संदेश सुरूच होता. लोक सत्याला स्वीकारत आहेत, सत्याला नाकारत आहेत. ते चालूच आहे. त्याच्यातच रविवारचा कायदा येतो. ते चालूच आहे. त्याच्यातच चिन्ह चमत्कार होत आहेत. या सगळ्या गोष्टी चालूच आहेत. त्याच्यातच शेवटचा पाऊस पडतो. या सगळ्या गोष्टी चालूच आहेत. त्याच्यातच शिक्कामोर्तब होतो. ह्या सगळ्या गोष्टी चालूच असताना न्यायनिवाडा संपेल. न्यायनिवाडा काय होईल? संपेल. त्यासाठी वचन सांगा. प्रगटीकरण 22. मग त्याच्यानंतर काय? याकोबाचा क्लेश. याकोबाच्या क्लेशासाठी तुम्ही आणि मी याकोबाची जी घटना आहे ती घटना व्यवस्थित शिकली पाहिजे. ह्याच्या अगोदर मी सांगितलं होतं का नाही आठवत नाही, पण जर तुमचं कुटुंब मोठं असेल आणि तुमच्या कुटुंबावरती अरिष्ट येणार असेल, तर तुम्हाला माहित पाहिजे की याकोबाने जे केलं ते तुम्हाला करायला पाहिजे. काय केलं याकोबाने? झुंज केली. आणखी काय केलं? जर तुमचं कुटुंब मोठं आहे तर तुम्ही काय कराल? आता मोठं कुटुंब म्हणजे नेमकं किती लोक हे मी सांगणार नाही, पण जर कुटुंब आहे तुमच्याकडे तर काय कराल? नाही ते कराल, दुसरीकडे जाल. हा ते झालं, ते पण कराल. बरं त्याच्या पलीकडे काय कराल? हा काय कराल बचाव करण्यासाठी? बचाव करण्यासाठी काय कराल? बरोबर आहे उत्तर, पण काय कराल बचाव करण्यासाठी? याकोबाने काय केलं ते मला सांगा. बस प्रश्न मिटला. याकोबाकडं किती लोक होते त्याच्या कुटुंबामध्ये? भरपूर होते ना. हा नाही ते झालं, परमेश्वरासन ती लढला, सगळ्या गोष्टी झाल्या, पण ते करत असताना आणखी त्यानं काय केलं ते सांगतो. तो म्हटला की एसाव किती लोकांना घेऊन येत आहे? 400 लोकांना ज्यावेळेस घेऊन येईल त्यावेळेस सगळेच आपण कचाट्यात सापडायला नको, सगळ्यांचाच नाश व्हायला नको. म्हणून त्यानं काय केलं? एकाच कळपाचे 2 भाग केले. एक ह्या बाजूला, एक ह्या बाजूला. जर एसाव आला आणि त्यानं ह्याच्यावरती प्रहार केला तर कमीत कमी हे सुरक्षित राहते. एसाव येऊन त्यानं ह्यांना संहार केला तर कमीत कमी हे सुरक्षित राहते. आता मी सांगतोय म्हणून करायचं नाही. ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. देव तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करा.
म्हणून म्हटलं याकोबाची जी घटना आहे त्याचा तंतोतंत अभ्यास करा. नाही आवडत बोलायला ह्या गोष्टी, पण ह्या गोष्टी आहेत. आता बोललं नाही तर मग काय होणार ना. ह्या गोष्टी सांगितल्याच पाहिजेत. तुम्ही त्यावेळेस म्हणू शकणार नाही अरे हा माझ्या जवळचा आणि तो माझ्या जवळचा, जीव वाचवायचा. म्हणून याकोबाचा संकटाचा काळ जो आहे, वचन सांगा यिर्मया. हा, तर त्या गोष्टी 30:7. म्हणून म्हटलं की एलन जी व्हाईटची पुस्तकं वाचा, सविस्तर डिटेल A to Z सगळं लिहिलंय त्याच्यात. मग तुम्हाला कळेल की याकोबाचा क्लेशाचा काळ म्हणजे नेमका काय. हे तर तुम्ही स्वतःविषयी विचार करून चालत नाही, बाबा ह्यांचा जीव कसा वाचवू, त्यांचा जीव कसा वाचवू. बोलायला कळालं. म्हणून इथं घाबरून जाऊन चालत नाही. तुमच्यामधली भीती त्याच वेळेस जाईल ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे देवावरती प्रेम करा. प्रेमामध्ये भीती नाही बघा, प्रेमामध्ये भीती नाही. मनुष्य मरायला कधी तयार होतो, ज्यावेळेस त्याचं प्रेम असतं. देवाच्या वचनामध्ये जर तुम्ही सखोल अभ्यास केला तर तुम्हाला कळेल मृत्यूपेक्षा शक्तिशाली प्रेम आहे. काय म्हणाल? मृत्यूपेक्षा शक्तिशाली प्रेम आहे. म्हणजे व्यक्ती मरायला तयार आहे पण प्रेम सोडायला तयार नाही. तेच येशू ख्रिस्तानं पण केलं. येशू ख्रिस्त म्हटला वधस्तंभावरती मी परायला तयार आहे पण मी पापी लोकांना नाही सोडणार. माझे पापी लोक असतील, माझ्या संती आहेत, ते माझ्या संती राहतील. कशामुळं? प्रेमामुळे. सगळा भाग प्रेमाचा आहे बघा. ठीक आहे. मग याकोबाचा क्लेशाचा काळ असेल, त्याच्यानंतर काय होईल? हा, पापी लोकांसाठी काय आहे? 7 पिढा. वचन प्रगटी 15 आणि 16. ठीक आहे. 7 पिढा सुरू झाल्या रे झाल्या ते लोक म्हणतील की बाबा हे लोक जे पवित्र आहेत ह्यांच्यावरती पिढा का येत नाही. मग शैतान त्यांना सांगेल काय की बाबा ह्यांच्यामुळेच तुमच्यावरती 7 पिढा येतात, त्यांना नष्ट करा, तुमच्या 7 पिढा काय होतील? निघून जातील. असं होतंय का आजकाल? ह्या गोष्टी करा, तुमच्या घरातला क्लेश निघून जाईल. काय करतात, काय सांगतात आज? का तुम्हाला का तुम्ही वाचता देवाच्या वचनामध्ये की त्यांना त्रास जरी झाला, त्यांना अग्नीमध्ये जरी दिले तर ते गाणे गात होते. का? कारण की त्यांना त्यांच्या शरीराचा आणि त्यांच्या जीवनाचा फरकच पडत नाही. त्यांना फक्त देवाच्या प्रेमासाठी ते भुकेले ताणेले. बस शेवटपर्यंत प्रेमच तुम्हाला टिकवेल बघा, देवावरती प्रेम. आणि आज मी बोलता बोलता संदेशामध्ये सांगितलं की जर एखाद्याचं देवावरती प्रेम तपासायचं असेल ना, तो शाबात कसा पाळतोय बघा. दूध का दूध आणि पाणी का पाणी. लगेच कळेल तुम्हाला की तो किती प्रेमात आहे देवा. लगेच A to Z. कारण की शाबात पाळण्यासाठी किंमत मोजावं लागते. शाबात पाळणं सोपं नाही, किंमत मोजावं लागते. वारंवार हे वाक्य बोलतोय मी. किंमत मोजावं लागते त्याच्यासाठी, फार मोठी किंमत मोजावं लागते. आणि ती किंमत तुम्हाला मोजता आली पाहिजे. प्रेम असेल तरच किंमत मोजा. प्राणांची आहुती खूप लोकांनी दिलेली आहे. देशासाठी दिली, देशासाठी दिले असेल, स्वतःच्या कुटुंबासाठी दिलेले असेल. काय काय मला आठवतं की काय काय कुठंतरी व्हिडिओ मी बघितल्यासारखं वाटतोय. आई की वडील त्यांना आपलं लेकरू जवळ घेतलं आणि लेकरू मरू नये म्हणून आईनं प्राण दिला. हा कुठंतरी व्हिडिओ मी बघितला. बर बर. हा, तर तिनं स्वतःच्या जीवाची काळजी केली नाही तर तिनं तिच्या लेकराची काळजी केली. तर जे लोक दुसऱ्यासाठी, वचनच वाचूया, कशाला जास्त वचनच वाचूया. योहान 15:13. योहान 15:13. प्रश्न चांगला आहे. योहान 15:13. प्रेम म्हणजे काय? सर्वात श्रेष्ठ प्रेम कोणतं? योहान 15:13. आपल्या मित्राकरिता. एक मिनिट, मिळालं का? योहान 15:13 वाचा. आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा याच्यापेक्षा मोठी प्रीती कोणतीच नाही. स्वतःसाठी प्राण नाही, इतरांसाठी, तुमच्या मित्रांसाठी, तुमच्या शत्रूसाठी जर तुम्ही प्राण देत असाल तर त्याच्यापेक्षा मोठं प्रेम कोणतंच नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतं की त्यांना जेवढं सत्य मिळालेलं आहे
काही ते सत्य असेल, ख्रिस्ताविषयी त्यांना काहीच माहित नसेल, काहीच माहित नसेल ख्रिस्ताविषयी, पण त्यांना कमीत कमी हे माहित असेल की चोरी करू नको, कमीत कमी हे माहित असेल की खोटं बोलू नको, कमीत कमी हे माहित असेल की खून करू नको, कमीत कमी हे माहित असेल की व्याभिचार करू नको, कमीत कमी हे माहित असेल की अभिलाषा बाळगू नको. तेवढ्यावरती त्यांचा न्याय. पण 10 आज्ञेमध्येच. आणि प्राण द्यावा इतपत प्रीती त्यांनी केली. हा, पण न्यायनिवाड्यामध्ये तारण त्यांनी देशासाठी प्राण दिले म्हणून त्याला स्वर्गाच्या राज्यात, असं नाही. त्यानं कुटुंबासाठी प्राण दिले म्हणून त्याला स्वर्गाच्या राज्यात नाही. तो पवित्र आयुष्य, सत्य जेवढं कळालं त्याच्यामध्ये तो पवित्र आयुष्य जगला का याच्यावरती ठरतं. पण देव नक्कीच त्याचं अंतःकरण बघेल आणि म्हणेल की बाबा ह्यानं किती निस्वार्थपणे देशासाठी आपले प्राण दिले, कुटुंबासाठी प्राण दिले. देव नक्कीच ह्याची त्या ठिकाणी दखल घेईल. पण देव म्हणेल की बाबा त्याच्यामध्ये देखील सत्य जेवढं तर कळालं त्यानुसार तो चालला. हा महत्वाचा मुद्दा. म्हणून म्हटलं की तुम्ही सत्य तुम्हाला जेवढं कळाले त्याच्यावरती तुमचा न्याय निवडतो. म्हणून शिक्कामोर्तब फक्त शाबात म्हणून नाही, शिक्कामोर्तब तुम्ही सत्य जेवढं मिळालेलं आहे त्याच्यात किती रूढ आहात. सत्य तुम्हाला समजलेलं पाहिजे, तुम्हाला पटलेलं सत्य किती आहे. पटलेलं नसेल तो भाग वेगळा, पटलेलं सत्य किती. पटवूनच घ्यायचं नाही तर ते पाप आहे. काय काय लोक काय करतात, सांगा पण आम्ही समजून घेणार. फार वाईट परिस्थिती. मग देव काय म्हणतो, सांगा समजून घेत नाही ना, तर आता तुझा न्याय निवाडा ह्याच्याप्रमाणे की तू जाणूनच घेतलं नाहीस ना, तर मी तुझा न्याय निवाडा अशा प्रकारे करीन जेणेकरून तू जाणूनच घेतलीस. कळलं का काय वाटलं? असा मी न्याय निवाडा करीन की तू जाणूनच घेतलीस. हो, तुला सत्य माहिती. माहित आहे तुला सत्य, जरी तू म्हटलास की मी सत्य जाणून घेतलंच नाही. का जाणून घेतलं नाही ते पाप आहे. संधी असताना जाणून घेतलं पाहिजे. नाहीतर प्रत्येक जण उठेल आणि कान बंद करेल. हो, प्रत्येक जण उठेल आणि कानागाड्या करेल, म्हणेल की बाबा ना सत्यच नको, फक्त चोरी करू नको, याच्यावरती स्वर्गात जायचं नाही. नाही, म्हणून आतापर्यंत म्हणून म्हटलं पहिले करंती पत्र 10वा अध्याय का 13वा अध्याय 10 वचन, 10वा अध्याय 13 वचन. देव तुम्हाला जेवढं सहन होईल सत्य, जेवढं तुम्हाला सत्य समजून तुम्ही त्याच्यानुसार चालू शकता तेवढं सत्य नक्कीच देईल. क्षमता पण देईल. जर तुम्हाला एवढं सत्य कळतंय ना, एवढ्या सत्याची तुम्हाला क्षमता पण देईल. आणि जर क्षमता नाही तर देव तुम्हाला याच्या अगोदरच झोपी घालेल. न्याय निवडायच्या नंतर बलिदान नाही, न्याय निवडायच्या नंतर मरण नाही. कोणासाठी? पवित्र लोकांसाठी. न्याय निवडायच्या अगोदर भरपूर लोक मरण पावतील. म्हणून मी म्हटलं की जर तुमची क्षमता नाही तर कमीत कमी आत्ता पवित्र आयुष्य जगा, जेणेकरून देव तुम्हाला झोपी घालेल. मी तरुण आहे, नाहीतर माझ्याकडे पैसे भरपूर आहेत आणि मला अजून काय काय करायचं आहे, हे नंतरचा भाग. देवाला पर्याय द्या झोपी घालण्याचा. ठीक आहे. ह्याच्यानंतर काय आपण शिकलो? दुसरे येणे. येशू ख्रिस्ताचे दुसरे येणे. त्यावेळेस आपण असं शिकलो, उजळणी झाली आज. येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यामध्ये आपण असं शिकलो की ज्या वेळेस एक दिवस ठरवला जाईल किंवा लोक 1,44,000 लोकांना पूर्णपणे मारण्यासाठी तयार होतील, त्यावेळेस त्या लोकांना वाचवण्यासाठी येशू ख्रिस्त काय होईल? प्रगट होईल. कोणतं वचन? येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयी सांगा. काय 26? मत्तई 26:64. काय? वाचा 26:64 वाचूया पहिलं. येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याविषयी भरपूर वचन आहेत, सांगू शकता? प्रत्येक डोळा त्याला पहिलं वचन सांगा. बरोबर आहे उत्तर. प्रगटी 1:7. हा, आणखी काय वचन आहे? म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे की प्रत्येक डोळा त्याला पाहिजे, कुणी सांगायची गरज नाही. बघितलास का येशू ख्रिस्ताला? पण त्याच्या अगोदर कोण येईल? खोटा ख्रिस्त येईल. पहिला येईल तो खोटा, दुसरा येईल तो खरा. थोडक्यात
हा, पण ज्या वेळेस तुम्ही तो प्रकाश बघाल खोट्या ख्रिस्ताच्या अवतीभोवती, तशा प्रकारचा प्रकाश तुम्ही आयुष्यात कधी बघितला नसेल, भुलून जायचं नाही. त्यावेळेस सैतान तुमच्या समोर येईल, बाकीचे लोक तुमच्या समोर येतील आणि तुमचा निराशा करण्याचा प्रयत्न करतील की तू हे पाप केलंस, ते पाप केलंस. म्हणून याकोबाचा क्लेशाचा काळ समजून घ्या. याकोबाला खूप निराशा केली सैतानाने. बघ, तू तुझ्या वडिलाला फसवलंस, भावाला फसवलंस. ठीक आहे. मग ते 64 वाजते. हा. येशू त्याला म्हणाला, होय आपण म्हटले तसे. आणखी मी तुम्हाला सांगतो, यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्व समर्थाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघावर आरूढ होऊन येताना पहा. आता हे वाक्य येशू ख्रिस्ताने कोणाला बोलला? शिष्यांना. बरं, सांगा, ठीक आहे, सांगा, वचन सांगा, कोणाला बोलला येशू ख्रिस्त? इथून पुढं तुम्ही मनुष्याच्या पुत्राला मेघारूढ होताना पाहाल. कोणाला बोलला? वाचून सांगा, कोणाला? येशू ख्रिस्त कोणाला संबोधित करत आहे हे शब्द? देवाचे मंदिर मोडावयाचं 3 दिवसात ते बांधावयास मी समर्थ आहे असे त्याने म्हटले. हा. तेव्हा प्रमुख याजक उठून त्याला म्हणाला, हा. तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हा. ते तुझ्या विरुद्ध साक्ष देतात हा. हे काय? हा. त्याचा येशू उगाच राहिला आणि ह्यावरून प्रमुख याजकाने त्याला म्हटले, हा. मी तुला जिवंत देवाची शपथ खातो, हा. तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हाला सांग. येशू त्याला म्हणाला, होय आपण म्हटले तसेच. आणखी मी तुम्हाला सांगतो, यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्व समुद्राच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन येताना पाहाल. बर, कोण कोण येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं पाहतील? शेवटचं वचन थांबूया. येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं कोण कोण पाहतील? 1 मिनिट घ्या, शांत विचार करा, गडबड करू नका आणि मला व्यवस्थित उत्तर द्या. येशू ख्रिस्ताचं येणं कोण कोण पाहिल? 1,44,000. एक जण. सुयश. हा, ज्यांनी त्याला भोकसलं ते देखील पाहतील. कुठं लिहिलंय हे? तुम्ही सांगा, कुठं लिहिलंय? बरोबर आहे उत्तर. कुठं लिहिलंय? ज्यांनी येशू ख्रिस्ताला भोकसलं ते देखील येशू ख्रिस्ताला पाहतील. अहो, मागच्याच आठवडी आत्ताच उत्तर दिलं त्यांनी. प्रगटीकरण 1:7. प्रगटीकरण 1:7. 1,44,000. आणि विशिष्ट पुनरुत्थान. जे लोक आज मरण पावलेत, येशू ख्रिस्ताला ज्यांनी भोकसलं ते आज जिवंत आहेत का? नाही, ते मरण पावले. पण त्यावेळेस त्यांचं विशेष पुनरुत्थान होईल आणि ते देखील येशू ख्रिस्ताला गौरवाने येताना पाहतील. का? येशू ख्रिस्ताने त्यांना अभिवचन दिले. बरं, आणखी कोण बघेल येशू ख्रिस्ताला? हा, जे येशू ख्रिस्त आदामापासून जे ख्रिस्तामध्ये, पवित्रतेमध्ये, सत्यामध्ये झोपी गेलेले आहेत, ते ज्यावेळेस उठतील त्यावेळेस ते देखील येशू ख्रिस्ताला पाहतील. आणखी कोण येशू ख्रिस्ताला पाहिजे? सांगितलं. प्रत्येक डोळा. आणखी म्हणजे कोण? प्रत्येक डोळा म्हणजे त्याच्यात विश्लेषण करून सांगा. झालं, ते पण सांगितलं. विशेष पुनरुत्थान 1,44,000. ज्यांनी भोकसलं ते 3 झाले. आणखी कोण? अहो, उत्तर दिले तुम्ही. तुम्हीच उत्तर दिलं. हा, पापामध्ये जे आहेत ते काय झालेत? उठतील म्हणजे ते मरण पावलेत. न्याय निवाडा करावायचा. आपण तिथपर्यंत पोहोचलोच नाही. दुसऱ्या येण्याविषयी चालले. पापी लोक पण पाहतील. प्रगटीकरणाचा 6वा अध्याय. सॉरी, प्रगटीकरण 6. प्रगटीकरण 6:14. ते पण बघतील. हो, तेच त्याच्याकडे पण. बरं, ठीक आहे. प्रगटीकरण 20:5 घेऊया पहिलं आणि मग प्रगटीकरण 6कडे जाऊया. प्रगटीकरण 20:5. ठीक आहे, बरोबर आहे. तेही उत्तर. प्रगटीकरण 20:5 वाचा. जब तक ये 1000 वर्ष पूरे न हुए तब तक
हा, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या गौरवाला पाहून ते लोक जिवंत राहू शकले नाहीत. देवाचं गौरव पाहून ते मरून गेले. त्याच्याविषयीच आपण प्रगटीकरण 6:14 वाचू. प्रगटीकरण 6:14. हा, बर, आकाश काय होतं? सरकतं. बर, ठीक आहे, पुढे. म्हणजे तिथे लिहिले प्रत्येक डोंगर आणि प्रत्येक बेट आपापल्या ठिकाणावरून बाजूला गेले. बर, पुढे. हा, तिथं लिहिलंय की स्वतंत्र दास, राजे, धनवान, श्रीमंत हे डोंगरामध्ये जाऊन लपले. लपण्याची पहिली क्रिया तुम्ही कुठं वाचली? लपण्याची पहिली कृत्य कोणी केलं? आदम आणि हवा. का त्याने ते कृत्य केलं? पाप केलं होतं. म्हणजे थोडक्यात देवाचं तेज, देवाची महिमा, देवाचं गौरव पाण्यामध्ये त्यांचं सामर्थ्य नव्हतं, म्हणून ते झाडाच्या पाठीमागे जसे लपले. उत्पत्तीमध्ये जसे लोक लपले, तसं शेवटच्या पुस्तकामध्ये देखील लोक देवाच्या गौरवापासून लपले. म्हणून म्हटलं ना, प्रेम असेल तर देवासमोर टिकाल, प्रेम नसेल तर आपण देवापासून लपून जातो. कल्पना करा की एक लहान लेकरू चोरी करतं शाळेमध्ये आणि घरी जातं, आणि आई वडिलांनी त्याला व्यवस्थित शिकवलेलं असतं, दुसऱ्यांचं काय घ्यायचं नाही आणि चोरी करायची नाही वगैरे वगैरे. मग ते घरी गेल्यानंतर लेकराला माहित आहे की त्याने चोरी केली आहे, त्याचं मन त्याला खातं. मग आई म्हणते, आलास बाळा, ये, बस बस बस. मग ते लेकरू आईच्या डोळ्यात डोळे बघून बोलू शकतं का? नाही, लपण्याचा प्रयत्न करतं, शांत बसतं, नाही का? का? कारण की आईच्या समोर, आईचं ते जे प्रेम असतं, त्या प्रेमाच्या समोर जाण्याची त्या लेकरामध्ये ताकद नसते. आता देवांचा देव, प्रभूंचा प्रभू, त्यानं कधीच पाप केलं नाही, त्याच्या समोर उभं राहण्यासाठी प्रेम पाहिजे. पुढचं वचन. हाँ हाँ हाँ, बर. आता देवाचं वचन म्हणतं की जे 1,44,000 आहेत त्यांना वाचवण्यासाठी येशू ख्रिस्त येईल. पण जे पापी लोक आहेत, ज्यांच्यावरती 7 पिढा आहेत, त्या 7 पिढा ज्यावेळेस त्यांच्यावरती येत आहेत, त्यावेळेस येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल, त्यावेळेस हे याकोबाचे जे लोक आहेत, म्हणजे याकोबाच्या क्लेशामध्ये 1,44,000 जे लोक आहेत, त्यांच्याकडे आता त्यांचं लक्ष नाही जाणार. आता ते घाबरतील. कोणाकडे बघून? येशू ख्रिस्त मेघारूढ येत आहे हे पाहून ते घाबरतील. त्यांच्या जी योजना होत्या, त्या योजना एका मिनिटामध्ये, एका क्षणामध्ये कोलमडतील. ते म्हणजे थोडक्यात काय होतील? सिद्ध होणारच नाहीत. आणि मग ते काय करतील? स्वतः आता जीव वाचवायला पळतील. कुठं? डोंगरामध्ये. ते म्हणतील की डोंगर आमच्यावरती पडला तर चालेल, आमचा मृत्यू तसा झाला तर चालेल, पण येशू ख्रिस्ताच्या सामोरे जाण्यामध्ये आपल्यामध्ये ताकद नाही. बघा, ज्या येशू ख्रिस्तानं लोकांना निर्माण केलं, त्याच लोकांनी येशू ख्रिस्ताला सांगितलं की येशू ख्रिस्त आमच्या समोर येऊ. कल्पना करा की आई वडील लेकरांना जन्म देतात, चांगलं शिक्षण देतात, चांगलं संस्कार देतात, पण लेकरू असं काय गुन्हा करतं की ते लेकरू आई वडिलांपासून लपतं. किती आई वडिलांना बरं वाटेल? स्वतःच लेकरू स्वतःपासून लपत आहे. आवडेल का? कोणालाच नाही आवडणार. तुम्ही म्हणाल की असू दे बाबा, काय तरी होऊ दे, पण ते लेकरू म्हणते की नाही, मला त्रास होतोय तुमचा, तुमच्याकडे बघितल्यानंतर मला त्रास होतोय, मी तुमच्या समोर येऊ शकत नाही. म्हणून म्हटलं ना, त्रास फक्त 7 पिढा म्हणजे पापी लोकांसाठीच नाही, त्रास येशू ख्रिस्ताला पण आहे की बाबा माझेच लेकरं माझ्यापासून दूर चालले. म्हणून विनंती आहे, प्रायश्चित आपण जे म्हणतो ना, ते प्रायश्चित म्हणजे ख्रिस्तावरती प्रेम पाहिजे. त्याच्यासाठी सदोदित ख्रिस्ताकडे लक्ष द्यायचं. उठता बसता खाता पिता ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्व गोष्टी करायच्या. मग वारंवार विचार केला की मग प्रेम होतं. आणि म्हणून उत्पत्तीमध्ये आदम आणि हवेसंती जसं झालं, प्रगटीकरणामध्ये ज्या लोकांसंती जे होणार आहे त्याच्यामध्ये आपण नसावं, पण आपण कशामध्ये असावं? शेवटचं वचन एकच. शेवटचं वचन एकच वचन.
जे आदामन हवेसंती झालं ते इतरांसंती होऊ नये. 9 यशया 25:9 म्हणजे तुम्ही आणि मी यशया 25:9 बोलणार आहोत ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताला बघू. शेवटचं वचन, त्या दिवशी ते म्हणतील, त्या दिवशी ते म्हणतील. कोण म्हणतील पुढे? पहा हा. आमचा देव. हा, येशू ख्रिस्तासाठी प्रार्थना करत होता ना तुम्ही याकोबाच्या क्लेशामध्ये. मग येशू ख्रिस्त ज्यावेळेस येईल त्यावेळेस म्हणाल, काय म्हणाल परत एकदा? त्या दिवशी ते म्हणतील, हा. हा आमचा देव. हा आमचा देव. याची आम्ही आशा धरून राहिलो. याच्यावरती आम्ही आशा ठेवून राहिलो होतो. तो आमचे तारण करेल. तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे. हाच परमेश्वर आहे. याची आम्ही आशा धरून राहिलो. याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या कारणाने आम्हाला उल्हास व हर्ष पाहू. त्याच्यामुळे आम्हाला उल्हास व हर्ष पाहू. हे शब्द माझी देवाकडे प्रार्थना आहे. हे शब्द तुम्ही आणि मी ज्यावेळेस येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस बोलावे की हाच आमचा देव, याचीच आम्ही वाट पाहत आहोत आणि हा आम्हाला काय करेल? तारण देईल किंवा आम्हाला रक्षण देईल. तर देवाच्या वचनामध्ये आपण भरपूर काही शिकत आहोत. येणारा आठवडा फार महत्त्वाचा आहे. जितके लोक आज आलेले आहेत तितक्यांनी पुन्हा प्रत्येक आठवडी येण्याचा निर्णय घ्या. महिन्याच्या शेवटीपर्यंतच इथं मी असेल. पण सांगायचं तात्पर्य हे की या आणि भरपूर देवाचं वचन आणखीन सखोल शिका. बघा, मी तेच शिकवलं पण आता आणखीन जास्त सखोल, कारण की सगळ्या गोष्टी एका वेळेस शिकवणं जमत नाही, म्हणून जसं जमल तसं मी शिकवत आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आपण देवाच्या प्रेमामध्ये राहूया, प्रेमामध्ये टिकून राहूया, विश्वासामध्ये टिकून राहूया, जेणेकरून ह्या त्रास संकटातून आपल्याला निभावून नेण्यासाठी आपल्याला मदत होईल. देव आपल्या सर्वांचा आशीर्वाद देव. आमेन. हालेलुया. आकाश आणि पृथ्वीच्या निमन करता देव बाप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद देते बाप्पा. आम्हाला सकाळपासून बाप्पा आम्हाला चांगल्या प्रकारे सांभाळ करून बाप्पा ह्या बाप्पा सायंकाळच्या वेळेस बाप्पा आम्हाला सर्वांना बाप्पा एकत्र केलाच राजा, त्याबद्दल तुझे आभार मानतो राजा बाप्पा. आम्ही सगळेजण बाप्पा तुझं वचन शिकण्यासाठी बाप्पा आम्ही सगळ्यांना बाप्पा एकत्र केलास राजा, त्याबद्दल तुझे आभार मानतो राजा. सगळ्यांना बाप्पा सुरक्षित घेऊन आलास राजा, त्याबद्दल तुझे आभार मानतो बाप्पा. जे आम्ही सत्य शिकत आहोत राजा, त्या बाप्पा त्या तू येऊपर्यंत बाप्पा त्या वचनामध्ये बाप्पा आमच्या अधिक बाप्पा वाढ करा बाप्पा. आणि ते बाप्पा वचनामध्ये बाप्पा आम्ही चालण्यासाठी आम्हाला सहाय्याने मदत कर राजा बाप्पा. ह्या जगिक जीवनात जगत असताना बाप्पा आम्ही जगिक जीवनाकडे लक्ष न देता राजा तुझ्या भयभक्तीमध्ये वाढण्यासाठी सहाय्याने मदत कर राजा. तशाच प्रकारे देव बाप्पा जे अंकल बाप्पा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत राजा बाप्पा, त्यांच्या संगत्याने सोबती राहा बाप्पा, त्यांच्या संगत्याने सोबती राहा बाप्पा. त्यांचा आजार बाप्पा दूर कर राजा बाप्पा. आणि बाप्पा ते स्वाती अगरवाल बाप्पा, त्यांनी बाप्पा त्यांची बाप्पा त्यांनी सत्यामध्ये अधिक येण्यासाठी सहाय्याने मदत कर बाप्पा. त्यांना बाप्पा मदत कर राजा बाप्पा. त्यांनी बाप्पा देवाला स्वीकारून बाप्पा अधिक बाप्पा देवाच्या अधीन राहण्यासाठी सहाय्याने मदत कर राजा बाप्पा. अशाच प्रकारे बाप्पा ब्रदर त्यांचा हात बाप्पा हे केलेला आहे बाप्पा, त्याला बाप्पा हात बाप्पा त्यांचं व्यवस्थित होण्यासाठी सहाय्याने मदत कर राजा बाप्पा. त्यांचे विकनेस बाप्पा दूर होऊन बाप्पा त्यांना चांगल्या प्रकारे त्यांनी स्वस्थ राहण्यासाठी सहाय्याने मदत कर राजा. तशाच प्रकारे बाप्पा एक आंटी बाप्पा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत बाप्पा, ICU मध्ये बाप्पा, त्यांच्या पण संगत्याने सोबती राहा बाप्पा. त्यांचं जे काय पण बाप्पा ब्रेन क्लॉट हेमोरेज झालेला बाप्पा, त्यांचं बाप्पा आजार दूर होऊन बाप्पा ते सुखरूप व्यवस्थित होण्यासाठी सहाय्याने मदत कर राजा. प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव राजा बाप्पा. इथं शैलेश पास्टर बाप्पा आम्हाला बाप्पा व्यवस्थित प्रकारे वचन सांगत असताना बाप्पा त्या वचनानुसार आम्ही चालण्यासाठी सहाय्याने मदत कर राजा बाप्पा. आम्हाला लागणारं बुद्धी ज्ञान दे बाप्पा, तू पुरव बाप्पा. आम्हाला बाप्पा त्या वचनानुसार आम्ही चालण्यासाठी सहाय्याने मदत कर राजा बाप्पा. चुकल तर क्षमा कर. लहानशी प्रार्थना येशूच्याच गोड आणि प्रेमातून तूच आहेस. आमेन.